नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभय पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्याच्या सेशनमध्ये. चॅप्टर चालू आहे आपलं रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन. मागच्या लेक्चरला आपण रेस्पिरेटरी डिसऑर्डर, त्यानंतर जे ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम आहे त्यामध्ये सगळ्यात पहिला ट्रान्सपोर्टेशन बघितलं आपण. ॲनिमल्समध्ये कसं होतं, ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम, क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम. त्यामध्ये क्लोज्डमध्ये परत आपण ह्युमनच्या बॉडीमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे ब्लड सेल्स असतात त्याला आपण एक फॉर्म एलिमेंट्स असा एक शब्द वापरलेला. प्लाझ्माचा सुद्धा आपण काही काही जे कॉम्पोनंट्स आहेत प्लाझ्मामधले ते सुद्धा बघितलं. तर आपण एक सिंपल क्वेश्चन विचारतो, ओव्हरऑल जे आपलं ब्लड आहे त्या ब्लडला एक शब्द आपण वापरलेला, ब्लड इज डॅश डॅश डॅश. 3 शब्द महत्त्वाचे आहेत बघा, आणि ते मी लक्षात ठेवायला सांगितले, ते जरासं व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करा. आणि सेकंड जो क्वेश्चन आहे, ब्लडमध्ये प्लाझ्माचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, स्पेसिफिक प्लाझ्माचं कॉन्सन्ट्रेशन, आणि त्या प्लाझ्मामध्ये असलेले प्लाझ्मा प्रोटीन्स, त्यामध्ये क्लॉटिंग फॅक्टर्स पण कन्सिडर करा, आणि बाकीचे जे प्रोटीन्स असतील ते. सिंपल क्वेश्चन आहे, त्याचा आन्सर देण्याचा थोडासा प्रयत्न करा. आणि त्यानंतर आज आपण सुरुवात करणार आहे त्याच्या पुढचा जो टॉपिक आहे तो. आणि मागच्या लेक्चरमध्ये आपण ब्लड कोॲग्युलेशन हा एक पार्ट आपण स्टडी केला आहे. आणि आता पुस्तकात फक्त आपल्या एक माझ्या काय तर ग्राफ सांगितलं आहे, काय तर फ्लो चार्ट आहे आपल्या पुस्तकामध्ये. त्यामध्ये 2 एक शब्द वापरले आहेत, एक म्हणजे एक्स्ट्रिन्सिक आणि सेकंड आहे इंट्रिन्सिक पाथवे. जे एक्स्ट्रिन्सिक पाथवे आहे त्यामध्ये काय सांगितले फक्त बघा, डॅमेज टू द टिश्यू आउटसाइड द व्हेसल, किंवा आपण म्हणूया त्याला एक्सटर्नल इंजुरी आहे. आणि जे इंट्रिन्सिक पाथवे आहे त्यामध्ये काय असणार आहे, इंटरनल इंजुरी असणार आहे. दोन्ही पण ठिकाणी काय असणार आहेत, ते क्लॉटिंग फॅक्टर काम करणार आहेत. आता तुम्हाला अभ्यासाला हे टोटल 12 फॅक्टर किंवा 13 फॅक्टर कसे सिक्वेन्समध्ये काम करत असतात हे सगळं तुम्हाला आत्ता इन डिटेल नाही आहे. जेवढं मी मागच्या लेक्चरला सांगितले तेवढंच फक्त लक्षात ठेवा व्यवस्थित. त्यामध्ये प्रोथ्रॉम्बिन ॲक्टिवेटर झाल्यावर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, प्रोथ्रॉम्बिनेज एन्झाईम असतं. कॅल्शियम आयनच्या प्रेझेन्समध्ये त्याचं कन्व्हर्जन प्रोथ्रॉम्बिनचं थ्रॉम्बिनमध्ये होतं आहे. थ्रॉम्बिन काय करतं, फायब्रिनोजनचं कन्व्हर्जन, एक प्रोटीन असतं त्याला म्हणतो आपण फायब्रिन, त्याच्यामध्ये कन्वर्ट करतं. एवढंच फक्त तुम्ही लक्षात ठेवा. टोटल जे 13 फॅक्टर आहेत किंवा त्याचं जे कॅस्केड मेकॅनिझम आहे ते तुम्हाला पुढे डिग्रीला अभ्यासाला असते. आणि प्रत्येक फॅक्टर 13 एन सी आर टीमध्ये जरासं काही काही ठिकाणी ते मेन्शन करत असतात, पण सगळे तुम्हाला आत्ता लक्षात ठेवायची गरज नाही. जेवढं मी मागच्या लेक्चरला सांगितले तेवढेच फक्त फॅक्टर लक्षात ठेवा. आणि जे एक्सटर्नल आहे, एक्स्ट्रिन्सिक आहे, त्यामध्ये एक्सटर्नल इंजुरी आहे म्हणजे वर झालेली जखम. आणि कधी कधी काय होत असतं, जे आपल्या ब्लड वेसल्स आहेत त्यामध्ये इंटरनल इंजुरीसुद्धा होत असते. त्यामध्ये बरीच काही काही कारणं आहेत. तिथं जर झालं तर त्याला म्हणायचं इंट्रिन्सिक फॅक्टर. इंट्रिन्सिक काय शब्द, इंट्रिन्सिक पाथवे, सॉरी फॅक्टर नाही. एकदम सिंपल मेकॅनिझम आहे ब्लड क्लॉटिंगचं सुद्धा. जेवढे मी सिक्वेन्स सांगितलं तेवढंच फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि थ्रू ॲनिमेशन जरा तुम्हाला ॲक्च्युअल प्रोसेस समजली असेल ब्लड क्लॉटिंगची, किंवा ब्लड कॉग्युलेशन म्हणतो आपण त्याला. आणि त्याला हिमोस्टॅटिस एक शब्द आहे, हिमोस्टॅटिस म्हणजे ब्लड लॉस होऊ नये यासाठी केलेलं जे काही मेकॅनिझम आहे त्याला हिमोस्टॅटिस म्हणतो आपण. आणि होमिओस्टॅटिस म्हणजे आपल्या बॉडीचं जे काही कॉन्स्टंट एन्व्हायरमेंट मेंटेन केलेलं असतं त्याला म्हणायचं होमिओस्टॅटिस. जर हिमोस्टॅटिस शब्द आला तर त्याचं मिनिंग आहे थोडक्यात ब्लड लॉस होऊ देत नाही, त्या प्रोसेसला हिमोस्टॅटिस म्हणायचं. ते मेंटेन केलं जातं थ्रू ब्लड क्लॉटिंग. त्यानंतर आता स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल मेन आपल्या चॅप्टरमधला जो पार्ट आहे रेस्पायरेशन झाल्यावर सर्क्युलेशनमधला, तो काय असणार आहे, ऑर्गन कुठला असणार आहे, हार्ट असणार आहे. एक एक पॉईंट पण बघूया आता. हार्टमध्ये बघा आता, हार्ट इज द मेन पंपिंग ऑर्गन. अगोदर मी सांगितले बघा, हार्ट काय असतो, पंपिंग ऑर्गन आहे, ब्लड पंप करायचं काम करत असतं सगळ्या आपल्या बॉडीला. त्यानंतर बघा, इट इज रेडिश ब्राऊन कलर, हॉलो मस्क्युलर ऑर्गन, रफली द साईज ऑफ वन्स फिस्ट. फिस्ट म्हणजे जी आपली हाताची मूठ असते त्याच्या जेवढा साईज असतो ते लक्षात ठेवायचं, तेवढा आपला काय असणार आहे, हार्ट असणार आहे. त्यानंतर बघा, इट्स ॲव्हरेज वेट इज अबाउट 300 ग्रॅम्स सॉरी इन मेल्स अँड 250 ग्रॅम्स इन फिमेल्स. 50 ग्रॅम्स फिमेल्समध्ये कमी आहे, 300 ग्रॅम्स मेलमध्ये आहे. तर एवढा फक्त जो अमाऊंट आहे तेवढी लक्षात ठेवा, 250 to 300 ग्रॅम्स. आणि मेल आणि फिमेलमध्ये स्पेसिफिक आहे कशाचं, हार्टचं वेट आणि ग्रॅम्समध्ये. त्यानंतर बघा, इट इज कोनिकल इन शेप अँड लाईज इन द मेडियास्टिनियम, तिथं आय पाहिजे सॉरी, मेडियास्टिनियम. आता मेडियास्टिनियम काय असतं तुम्हाला दाखवतो मी डायग्राम. आता स्पेस बिटवीन 2 लंग्स. आता आपण रेस्पायरेशनमध्ये लंग्सचं स्ट्रक्चर बघितलंय, आता जरा डायग्राम बघितल्यावर तुम्हाला समजेल आता व्यवस्थित. रेस्पायरेशनमध्ये आपण लंगचं सगळं स्ट्रक्चर बघितलेलं बघा. असं जे लेफ्ट लंग आहे तिथे एक नॉच होता बघा, कशासाठी होता, हार्टसाठी. आणि हा जो 2 लंगमधला जो पार्ट आहे त्याला काय म्हणायचं, मीडियास्टिनियम.
मीडियास्टिनम सॉरी मीडियास्टिनम, त्याला काय म्हणायचं, मीडियास्टिनम इज द स्पेस बिटवीन टू लंग्स किंवा बोथ लंग्स इनसाइड द चेस्ट कॅव्हिटी. तर आपलं काय दिसतंय, हार्ट दिसतंय. एकदम सिंपल आहे. मीडियास्टिनियम म्हणजे काय, दोन लंग्समधला जो बारका स्पेस आहे, एक कंपार्टमेंट आहे हार्टसाठी, त्याला काय म्हणणार आपण, मीडियास्टिनियम. आणि नॉच कुठं आहे, लेफ्ट लंगला हार्टसाठी. इट इज ब्रॉडर ॲट अप्पर एंड बेस अँड कोनिकल ॲट लोअर एंड अपेक्स. आता इथं बेस वरच्या साईडला का म्हटले आणि लोअर साईडला अपेक्स का म्हटले ते जरा असं समजून सांगतो. की जे इव्हॉल्युशन पॉईंट ऑफ व्ह्यूनं हार्टचं इव्हॉल्युशन झालं आहे, जर आपण फिशमध्ये बघितलं, नंतर रेप्टाईल्स, ॲम्फिबिया आणि बर्ड्स आणि सगळ्यात शेवटी आपण आहे मॅमल्स. त्या इव्हॉल्युशन पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये कसं होतं की बेसला काय होतं लक्षात ठेवायचं, म्हणजे खाली काय होतं, ऑरिकलवर होता व्हेंट्रिकल. आता जास्त इन डिटेल मी जात बसत नाही, त्यामध्ये 2 चेंबर 3 चेंबर असं हार्टचं बरं आणि त्यात त्यांनी स्पेसिफिकेशन आहे असं. त्यामुळे फक्त लक्षात ठेवा ब्रॉड, आणि हा अप्पर पार्ट आहे. अप्पर जरी असलं तरी सुद्धा त्याला बेस का म्हणतो, कारण तो इव्हॉल्युशन पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगितलं आहे. कारण आपल्याला युजली माहीत असतं ऑरिकलवर असतात, पण काही काही ॲनिमल्समध्ये हे ऑरिकल्स खाली असतात आणि व्हेंट्रिकल्स वर असतात. त्यामुळं ऑरिकलला ॲज अ बेस म्हणून कन्सिडर केले आणि व्हेंट्रिकलला काय कन्सिडर केलं, ॲज अ अपेक्स म्हणून. हे जरा व्यवस्थित समजून घ्या, कारण युजली आपल्याला माहीत असतं बेस खालच्या साईडला असतो आणि अपेक्स टिपला असतं, वर असतं, असं आपण कन्सिडर करतो. पण इथं थोडंसं उलट आहे. ब्रॉडरवरचा पार्ट काय आहे, बेस. कोनिकल जो पार्ट आहे लोअर, त्याला काय म्हटलं आपण, अपेक्स. कोनिकल एंड इज स्लाइटली टिल्टेड टू द लेफ्ट साईड. थोडंसं काय असतं, जो कोनिकल एंड असतो, असा हार्ट आपल्याला दिसत असतो, लेफ्ट साईडला काय झालं असतं, जरा असं टिल्ट झालं असतं. पुढे मी तुम्हाला डायग्राम दाखवतोच. हार्ट इज एन्क्लोज्ड इन मेम्ब्रेन सॅक कॉल्ड पेरिकार्डियम. एका सॅकमध्ये काय आहे, मेम्ब्रेनपासून तयार झालेलं एक प्रकारचं सॅक आहे, त्याला म्हणायचं पेरिकार्डियम. पेरिकार्डियमचं काय काम असणार आहे, प्रोटेक्शन असणार आहे. एकदम सिंपल आहे बघा. पेरी म्हणजे आउटर म्हणतो आपण. 2 लेयर्स आहेत पेरिकार्डियमच्या, आउटर फायब्रस, इनर सिरस. आता हे सगळे जे पॉईंट्स आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवा. पेरिकार्डियमचे काय आहेत, लेयर्स आहेत. आता आपण पुढं जे हार्ट वॉल आहे तो सुद्धा आपण टॉपिक बघणार आहे, पण ते एक 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 व्यवस्थित जरासं समजून घ्या. काय काय सांगितलं बघा. हार्ट आपल्याला माहीत आहे, त्याचं लोकेशन आता व्यवस्थित लक्षात ठेवा, 2 लंग्सच्या मध्ये. पण त्याला शब्द काय वापरायचा आता, मीडियास्टिनम. आणि तिथं आय आहे, ई झाले चुकून आपल्या बुकमध्ये. त्यानंतर आणखीन एक काय सांगितलं मी पॉईंट, तर सगळ्यात महत्त्वाचा, हार्ट एका कशामध्ये, मेम्ब्रेनसारख्या एका सॅकमध्ये काय झालं, एन्क्लोज आहे, त्याला म्हणायचं काय, पेरिकार्डियम. एकदम सिंपल आहे बघा, पेरिकार्डियम. पेरिकार्डियम इज फॉर्म ऑफ 2 मेन लेयर्स. 2 लेयर कुठल्या, आउटर फायब्रस आणि इनर काय झालं, सिरस. दोन्ही पण व्यवस्थित लक्षात ठेवा. फायबरसारखं तयार झाले म्हणून त्याला फायब्रस, आणि तिथं सिक्रेशन होत असतं, त्यामुळे त्याला सिरस म्हणतो आपण. सिरस पेरिकार्डियम इज सॉफ्ट, मॉइस्ट अँड इलास्टिक. सॉफ्ट, मॉइस्ट अँड इलास्टिक. इट इज फॉर्म ऑफ स्क्वॅमोस इपिथेलियल सेल्स. इपिथेलियम व्यवस्थित लक्षात ठेवा. सिरस, स्क्वॅमोस लक्षात राहते. सिरसवरनं काय, स्क्वॅमोस इपिथेलियल सेल्स आहेत. ओव्हरऑल सगळी लेअर आहेत, त्याला म्हणायचं सिरस पेरिकार्डियम. त्यामध्ये ज्या सेल्स आहेत, कुठल्या प्रकारचे सेल्स असणार आहेत, फ्लॅट असणार आहेत, म्हणून त्याला काय म्हणतो, स्क्वॅमोस. इपिथेलियम म्हणजे माहिती आहे आपल्याला, सिंगल लेअर सेल्स असतात. अँड इज फर्दर डिव्हिजिबल इंटू 2 लेयर्स, परायटल अँड व्हिसेरल. सगळ्यात पहिला कुठून कुठं आलोय बघा आपण. सगळ्यात पहिला आपण पेरिकार्डियम समजून घेतलं. पेरिकार्डियमच्या 2 लेयर आहेत, आउटर फायब्रस, इनर सिरस. सिरसच्या परत 2 लेयर आहेत, एक म्हणजे काय, तर आउटर परायटल आणि इनर काय, व्हिसेरल. व्यवस्थित लक्षात ठेवा. सिरसच्या 2 लेयर आहेत, परायटल अँड व्हिसेरल. Parietal and visceral layers of serous pericardium are separated by pericardial space. म्हणजे इकडं परायटल असणार आहे, इनर काय असणार आहे, व्हिसरल असणार आहे. त्याच्यामध्ये जो स्पेस आहे त्याला काय म्हणणार आपण, पेरिकार्डियल स्पेस. दिस स्पेस इज फिल्ड विथ पेरिकार्डियल फ्लुइड. सेम आहे जसं आपण ह्याच्यामध्ये बघितलेलं, कशामध्ये, तर लंग्समध्ये. आता लंग्समध्ये काय आपण बघितलेलं, ज्या लेयर्स होत्या, तसंच सेम इथं आहे बघा. तिथं प्लुरा शब्द आलता, इथं पेरिकार्डियल शब्द आलाय. दोन्हीमध्ये तेवढाच फक्त फरक आहे, प्लुरल स्पेस, प्लुरल फ्लुइड. इथं काय आहे, पेरिकार्डियल स्पेस, पेरिकार्डियल फ्लुइड. अबाउट 50 ml त्याचं काय सांगितले, पर्सेंटेज सांगितले, विच ॲक्ट्स ॲज अ शॉक ॲब्झॉर्बर, म्हणजे मेकॅनिकल शॉक, प्रोटेक्ट्स द हार्ट फ्रॉम मेकॅनिकल इंजुरी. म्हणजे या ज्या पेरिकार्डियल फ्लुइड्स आहे
त्याचं फंक्शन काय आहे, प्रोटेक्शन आहे. एवढं सिंपल लक्षात ठेवलं तरी चालते. शॉक ॲब्झॉर्बर आणि काय करतं, प्रोटेक्ट करतं फ्रॉम मेकॅनिकल इंजुरीज. इट ऑल्सो कीप्स द हार्ट मॉइस्ट अँड ॲक्ट ॲज अ ल्युब्रिकंट. आता ल्युब्रिकंट म्हणजे आपल्याला माहिती आहे, बऱ्याच वेळेला शब्द गेला आणि हार्ट मॉइस्ट ठेवायचं काम कोण करत असतं, मॉइस्ट ठेवायचं काम कोण करते, तर हे पेरिकार्डियल फ्लुइड प्रोटेक्शनचं पण काम करते, त्यानंतर शॉक ॲब्झॉर्बरचं पण काम करते. फंक्शन जरा व्यवस्थित लक्षात ठेवा, सिंपल आहेत एकदम. पण लेयर जर अशा आपण समजून घेऊया आता काय आहेत त्या. पुस्तकातसुद्धा आपल्या एक अशीच एक डायग्रॅम आहे आणि काय सांगितले बघा, पेरिकार्डियम आहे, आउटर पेरिकार्डियम आहे. पेरिकार्डियमच्या नंतर त्यामध्ये परत दोन आहेत, आउटर सगळ्यात फायबरस, हा जो पार्ट दिसतोय व्हाईट फायबरचा, तो झाला फायब्रस पेरिकार्डियम. त्याच्या आत बरोबर ब्ल्यू कलरमध्ये काय दिसते बघा आपल्याला, सिरस पेरिकार्डियम, त्याची काय परायटल लेयर, सिरस पेरिकार्डियम त्याची परायटल लेयर. त्यानंतर सिरस काय आहे बघा, पेरिकार्डियम त्याची कुठली लेयर आहे, व्हिसेरल लेयर. आता म्हणजे लेयर म्हणजे तुम्हाला आता समजत असतील बघा इथे व्यवस्थित, ही काय झाली अशी व्हिसेरल लेयर, येलो कलरमध्ये दिसते, ती काय झाली व्हिसेरल लेयर. त्यानंतर बघा म्हणजे पहिला ही झाली फायब्रस, त्यानंतर ही कंप्लीट आहे ती झाली सिरस. सिरस परत डिवाइड केली आउटर काय परायटल, ब्ल्यू कलरमध्ये आहे ती, आणि येलो कलरमध्ये आहे ती काय झाली तर व्हिसेरल. दोन्हीच्या मध्ये जी स्पेस आहे त्याला म्हटलं पेरिकार्डियल स्पेस, आणि त्याच्यामध्ये जे फ्लुइड आहे त्याला म्हणायचं काय पेरिकार्डियल फ्लुइड. एकदम सिंपल आहे बघा. त्यानंतर आहे जी लेयर आहे ती कुठली आहे, मायोकार्डियम मस्क्युलर लेयर असते ती, त्यामध्ये कार्डियक मसल्स असतात. आणि त्यानंतर जी सगळ्यात आतली जी लेयर आहे इथून दिसते बघा आपल्याला, त्याला म्हणायचं एंडोकार्डियम. म्हणजे आपण जर डिवाइड केलं तर बघा कसं होते, पेरिकार्डियम, मायोकार्डियम आणि एंडोकार्डियम फ्रॉम आउटर टू इनर. व्यवस्थित लक्षात ठेवा, पेरिकार्डियम, मायोकार्डियम, त्यानंतर काय आहे एंडोकार्डियम. पेरिकार्डियमचे हे फायब्रस, सिरसचे परत दोन, परायटल आणि व्हिसरल, मध्ये स्पेस आहे पेरिकार्डियल स्पेस, त्याच्यामध्ये फ्लुइड आहे पेरिकार्डियल फ्लुइड. एकदम सिंपल आहे बघा. सगळ्यात जास्त जी थिकेस्ट लेयर आहे त्याला म्हटलं आपण काय मायोकार्डियम. आता जरासं आपण व्यवस्थित समजून घ्या काय आहे ते. सगळ्यात पहिला पॉईंट बघा आता, द हार्ट इज मेझोडर्मल इन ओरिजिन. हार्ट कसं आहे मेझोडर्मल ओरिजिन. MCQचा क्वेश्चन व्यवस्थित लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेला क्वेश्चन विचारतात की ओरिजिन काय आहे ते, त्यामुळे ते महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. हार्टचं ओरिजिन मेझोडर्मल आहे. इट्स वॉल इज फॉर्म ऑफ 3 लेयर्स. 3 लेयर आहेत. एक म्हणजे आउटर काय सांगितलं इपिकार्डियम, मिडल मायोकार्डियम, इनर एंडोकार्डियम. इपी म्हणजे आउटर, इपी म्हणजे आउटर कार्डियम. इपी सगळ्यात काय आहे थिन आहे, फॉर्म ऑफ सिंगल लेयर ऑफ फ्लॅट स्क्वॅमोस इपिथेलियल सेल्स रेस्टिंग ऑन बेसमेंट मेम्ब्रेन. सेल्स कुठल्या आहेत बघायचं, स्क्वॅमोस इपिथेलियल सेल्स. लेयर कुठले आहे इपिकार्डियम, लेयर कशी आहे थिन आहे, आणि सेल्स बऱ्याच वेळेला विचारतात त्यामुळे सेल्स व्यवस्थित लक्षात ठेवा. सिंगल लेयर ऑफ फ्लॅट म्हणजेच काय स्क्वॅमोस इपिथेलियल सेल्स किंवा इपिथेलियम. त्यानंतर बघा आणि ओरिजिन आहे मेझोडर्मल. मायोकार्डियम इज अ मिडल थिक लेयर. थिक लेयर कधी कधी विचारतात की सगळ्या हार्ट वॉलमध्ये सगळ्यात थिक लेयर कुठले आहे तर मायोकार्डियम. फॉर्म ऑफ कार्डियक मसल, कशापासून तयार झाल्यात कार्डियक मसल्स. आता जर तुम्हाला आठवत असेल 11वीचा आपला चॅप्टर ॲनिमल टिश्यू, त्यामध्ये आपण 3 प्रकारचे मसल्स बघितलेले मस्क्युलर टिश्यूजमध्ये. एक असतात स्मूथ मसल, एक असतात काय तर त्याला काय म्हटलेलं आपण स्मूथ मसल झाल्यावर, एक असतात कार्डियक मसल्स आणि एक असतात स्ट्रायटेड मसल्स. स्ट्रायटेड त्याला आपण स्केलेटल मसल सुद्धा म्हणतो बघा. अशा पण काही काही टाईप्स बघितलेले. त्यामध्ये आपल्याला गेलं तर कार्डियक मसल, आणि कार्डियक मसलमध्ये एक स्पेशल कॅरेक्टरिस्टिक असतं, ते जर असं तुम्हाला आठवते का बघा. कार्डियक्स ते ज्या डिस्क असतात काय तर त्याला स्पेशल कॅरेक्टर असतं, ते कशाचं कार्डियक मसलचं. त्यानंतर बघा एंडोकार्डियम. एंडोकार्डियम काय असणार आहे इनर लेअर असणार आहे, सगळ्यात इनरमोस्ट काय एंडोकार्डियम. कधी कधी लेअर सुद्धा विचारतात, सिक्वेन्स लक्षात ठेवा इपी मायो आणि एंडो. मेझो नाही आहे शब्द, इथं काय आहे मायोकार्डियम. ही काय आहे थिन लेअर आहे, इथं सुद्धा स्क्वॅमोस इपिथेलियम सेल्स आहेत. त्यानंतर बघा द इपिकार्डियम अँड एंडोकार्डियम आर प्रोटेक्टिव्ह इन फंक्शन, whereas myocardium is the responsible for contraction and relaxation of heart. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट बघा, कधी कधी असा सुद्धा क्वेश्चन विचारतात, हार्ट वॉलमध्ये कुठली लेअर ही रिस्पॉन्सिबल आहे हार्टचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशनसाठी, तर त्याचा आन्सर काय असणार आहे मायोकार्डियम.
मायोकार्डियम इज रिस्पॉन्सिबल फॉर कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ हार्ट. MCQचा क्वेश्चन आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा, नोट डाऊन करून घ्या. आता बघूया आपण पुढचा टॉपिक, एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट. पॉईंट बघा, द ह्युमन हार्ट इज 4 चेंबर्ड. आपल्याला माहितीच आहे, बऱ्याच वेळेला गेले 4 चेंबर असतात, 2 ऑरिकल्स असतात, 2 व्हेंट्रिकल्स असतात. आता जर असं आपण व्यवस्थित बघूया काय काय आहे ते. द 2 सुपेरियर चेंबर्स, सुपेरियर म्हणजे काय असतात वरचे, आणि इन्फेरियर म्हणजे खालचे असणार आहेत. सुपेरियर चेंबर्स आर कॉल्ड ॲट्रिया किंवा ऑरिकल्स. दोन्ही शब्दाचं मिनिंग सेमच आहे. कधी कधी तर ॲट्रियम असतं सिंगल असेल तर, आणि किंवा ऑरिकल असतं, दोन्हीचं पण मिनिंग सेम आहे, ॲट्रिया ऑर ऑरिकल. त्यानंतर बघा, इन्फेरियर म्हणजे लोअर. टू आर थिन, टू आर कॉल्ड एज थिन, नाही सॉरी, व्हेंट्रिकल्स. आणि हे व्हेंट्रिकल्स हार्टमधले चेंबर्स आहेत. कंट्रोल अँड कॉर्डिनेशनमध्ये आपण बघितलेले व्हेंट्रिकल्स काय आहेत, तर ते ब्रेनमधल्या काय असतात, कॅव्हिटीज असतात. किती व्हेंट्रिकल्स आहेत त्याचा फक्त मला तुम्ही आन्सर सांगा, आणि ते व्हेंट्रिकल्स कुठं कुठं प्रेझेंट आहेत. जरासा अवघड प्रश्न आहे बघा. काय क्वेश्चन विचारला बघा मी, ब्रेनमधले जे व्हेंट्रिकल्स आहेत ते व्हेंट्रिकलचा नंबर आणि ते व्हेंट्रिकल कुठं कुठं प्रेझेंट आहेत ते जरासं आठवते का बघा. ते क्वेश्चनचा आन्सर देण्याचा थोडासा प्रयत्न करा. त्यानंतर बघा आता, एक्सटर्नली द ॲट्रिया आर सेपरेटेड फ्रॉम द व्हेंट्रिकल्स बाय ट्रान्सवर्स ग्रूव कॉल्ड कोरोनरी सल्कस और ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर ग्रूव. आता हा पार्ट आपल्याला सल्कस किंवा ग्रूव कुठे गेला बघा, आठवतोय का बघा. जर जो आपण जेव्हा ब्रेनचा पार्ट बघत होतो बघा, त्यामध्ये सुद्धा आपल्याला सल्कस हा शब्द गेलता. म्हणजे थोडक्यात जे पार्टिशन करत असतात तो पार्ट काय असतो, ग्रूचा जो पार्ट असतो त्याला काय म्हणतो आपण, सल्कस म्हणत असतो. एक्सटर्नल स्ट्रक्चरमध्ये काय होते बघा, जे ऑरिकल्स आहेत ते सेपरेट झालेत. कशापासून, व्हेंट्रिकलपासून. म्हणजे ऑरिकल्स हे वरचे चेंबर, खालचे काय झाले, व्हेंट्रिकल्स. त्याच्यामध्ये जो सल्कस आहे त्याला काय म्हणायचं, कोरोनरी सल्कस ऑर ॲट्रिओ. ॲट्रिओ म्हणजे ॲट्रियामधलं आलं, व्हेंट्रिक्युलर म्हणजे व्हेंट्रिकल्समधलं आलं, दोन्हीचं एकत्रित, किंवा ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर ग्रूव. त्यामुळे शब्द लक्षात ठेवा काय, एक्सटर्नली जी ट्रान्सवर्स ग्रूव आहे, फक्त वरच्यावर जे पार्टिशन दिसते आपल्याला त्याला काय म्हणायचं, कोरोनरी सल्कस. आणि कोरोनरी सल्कस काय सेपरेट करतं असं जर विचारलं तर तुम्हाला माहीत पाहिजे काय, ऑरिकल्स आणि व्हेंट्रिकल्स हे सेपरेट करतं कोरोनरी सल्कस. आणि सल्कस आपल्याला ब्रेनमध्ये सुद्धा गेले बघा. आता एक्सटर्नल जरासं आपण बघूया हार्टचं स्ट्रक्चर. आणि हार्टचं स्ट्रक्चर सगळे लेबल्स तुम्हाला व्यवस्थित समजले पाहिजेत. एका दिवसात समजतील असं नाही, पण तुम्हाला बऱ्याच वेळेला हे हार्टचे सगळे लेबल्स आहेत, कारण पुस्तकातसुद्धा आपल्याला आता एक्सटर्नल स्ट्रक्चर, इंटरनल स्ट्रक्चर, त्यानंतर जेव्हा आपण कार्डियक सायकल बघणार आहे, सगळी तुम्हाला जी इन्फॉर्मेशन आहे ती जरासं व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करा. जास्त काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे. डायग्रामसुद्धा एकदम सिम्पल आहे. आणि ही अशी डायग्राम तुम्हाला काढायची नाही, शक्यतो इंटरनल स्ट्रक्चरची तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायला असते लॉंग आन्सर क्वेश्चनमध्ये. आता पहिला बघूया आपण एक्सटर्नल हार्ट ॲनाटॉमीमध्ये काय आहे. बेसिक आत्ता जेवढं आपण बघितलं तेवढंच फक्त आपण बघणार आहे. बाकीची जी नावं आहेत, जे काही लेबल्स आहेत ते आपण नंतर बघणार आहे. सगळ्यात सुरुवातीला आपण काय बघितलेलं बघा, चेंबर्स आपल्याला माहीत पाहिजेत. राईट, आणि कधी पण लक्षात ठेवा डायग्राममध्ये इकडच्या साईडला राईट येणार आहे, इकडच्या साईडला लेफ्ट येणार आहे. राईट ऑरिकल, त्यानंतर काय लेफ्ट ऑरिकल. मी सांगतो त्या लेबलकडे फक्त लक्ष द्या. त्यानंतर काय बघा, राईट व्हेंट्रिकल आणि लेफ्ट व्हेंट्रिकल. म्हणजे हे काय झाले, टोटल 4 काय झाले, चेंबर झाले. त्यानंतर आपण काय बघितलं बघा, जे पार्टिशन आहे म्हणजे काय थोडक्यात, जे कसं ऑरिकल्स आणि व्हेंट्रिकल्स या दोघांना सेपरेट करणारं कोण आहे, तर त्याला काय म्हणायचं, तर सल्कस, कोरोनरी सल्कस. ते आता इथं लेबल मेन्शन केलं नाही, ते जरासं व्यवस्थित लक्षात ठेवा. बाकी हे पल्मोनरी आर्टरी, पल्मोनरी व्हेन, हे ॲओर्टा काय असतं, हे एक एक आपण आज समजून घेऊया व्यवस्थित. आणि फक्त पहिला समजून घ्यायचं की हार्टमध्ये 4 चेंबर आहेत. इकडे एक चेंबर आहे, इकडे एक चेंबर, इकडे एक चेंबर, इकडे एक चेंबर. वरचे 2 चेंबर ऑरिकल्स, खालचे 2 काय झाले, व्हेंट्रिकल्स. त्यानंतर बघा, आता जे काही ॲओर्टाच्या ब्रांचेस आहेत, ॲओर्टाच्या सगळ्या ज्या ब्रांचेस आहेत, तर इथं सपोज आपलं हार्ट आहे, 2 लंग्सच्या बरोबरमध्ये आहे ते, त्या पॅसेजमध्ये इथून ते जे ॲओर्टा आहे, ते ॲओर्टा काय करत असतं, तर सगळीकडे असं काय आपल्या बॉडीमध्ये ॲओर्टामध्ये काय असतं लक्षात ठेवायचं, ऑक्सिजनेटेड ब्लड असतं. मी आता एक 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 तुम्हाला पॉईंट सांगणार आहे. हे लेबल्स आता काय समजून घेऊ नका, फक्त तुम्हाला मी एक जरासं आयडिया देतोय काय, म्हणजे कसं आपल्या बॉडीमध्ये ब्लड सर्क्युलेट होत असतं. आपल्या बॉडीमध्ये आपल्याला माहिती आहे हार्टचं लोकेशन समजलं आपल्याला काय आहे ते. आता एक ॲओर्टा म्हणून एक पार्ट असतो. ॲओर्टामध्ये तुम्हाला जरासं इथे डायग्राममध्ये दाखवतो बघा. हा जो पार्ट दिसतोय बघा, हा जो पार्ट दिसतो आपल्याला, हा काय झाला,
त्याला म्हणायचं ॲओर्टा. आता रेड कलरमध्ये म्हटल्यावरती काय असणार आहे, आर्टेरी असणार आहे. जी मोठी आर्टेरी आहे त्याला म्हणायचं काय, ॲओर्टा. आणि ॲओर्टा काय करत असते, कॅरी करत असते ऑक्सिजनेटेड ब्लड. सगळ्या आर्टेरीज एक्सेप्ट पल्मोनरी आर्टेरी. आणि जी अम्लिकल आर्टेरी असते त्या अम्लिकल आर्टेरी तुम्हाला काय आत्ता नाही आहे. आर्टेरीमध्ये बघा, आर्टेरी किंवा ॲओर्टा जर शब्द आला तर त्यांच्याकडे ब्लड कुठलं असणार आहे, ऑक्सिजनेटेड ब्लड असणार आहे. ऑक्सिजनेटेड ब्लड असणार आहे ते सगळ्या बॉडीला प्रोव्हाइड करणार आहे. आणि जे व्हेन्स असतात किंवा व्हिना केवा म्हणून शब्द असतो तर ते काय असणार आहे, कलेक्ट काय करत असतात, डिऑक्सिजनेटेड ब्लड. आणि ते कॅरी कुठं करणार आहेत, तर नेणार कुठं आहेत, तर आपल्या हार्टकडं. कशासाठी, आणि हार्टमध्ये आल्यावर ते परत लंग्समध्ये जातं कशासाठी, तर ऑक्सिजनेशनसाठी. माझ्यामध्ये तुम्हाला मी डबल सर्क्युलेशन सांगितलंय आणि ते ॲनिमेशनच्या थ्रू सुद्धा सांगितलं तुम्हाला. आणि आपण इंटरनल स्ट्रक्चर जरासं व्यवस्थित समजल्यावर आपल्याला ओव्हरऑल जे सर्क्युलेशन आहे, आणि मी असं म्हणत नाही तुम्हाला एकाच लेक्चरमध्ये समजेल, टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. आणि लेक्चरचा जर कुठला एखादा टॉपिक समजला नसेल तर तो तिथले तर जरा पाठीमागं जाऊन व्यवस्थित बघून घ्या. कारण लेक्चर आता इथून पुढे सगळे लेक्चर मी मोठे करणार आहे आणि ते टॉपिक वाईज इथे खाली मेन्शन केले जातील. म्हणजे तुमचा जर एखादा टॉपिक राहिला असेल कुठला काय, तर ते तुम्ही बघू शकता व्यवस्थित. आता इथं तुम्हाला काय सांगितलं बघा मी, की जे सगळं जे हार्ट आहे ते सगळ्या हार्टनं थ्रू ॲओर्टा, परत त्याच्या ज्या काही बारक्या बारक्या ब्रांचेस आहेत त्या सगळ्या ब्रांचेसनी सगळ्या आपल्या ओव्हरऑल बॉडीला काय केलं, तर ऑक्सिजनेटेड ब्लड काय केलं, सप्लाय केलं. आणि ज्या व्हेन्स असणार आहेत त्या काय कॅरी करणार आहेत, डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करणार आहेत आणि परत हार्टकडे आणणार आहेत. त्यानंतर बघा आता आता मी जरा काही काही एक्स्ट्रा पॉईंट सांगतोय. आपल्या पुस्तकात तेवढे इन डिटेल मेन्शन केले नाहीत पण ते जरासे समजायला पाहिजेत आपल्याला, कारण ह्याच्या रिलेटेड जरा काही काही नावं जराशी आपल्याला नवीन आहेत, त्यामुळे ते जरासे कॉन्सेप्ट जराशा क्लिअर झाल्या पाहिजेत. आता इथे शब्द काय आलाय बघा, मगाशी होता तो कोरोनरी सल्कस होता. कोरोनरी सल्कस किंवा ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर ग्रूव्ह, म्हणजे दोन जे काही हे ऑरिकल्स आहेत आणि व्हेंट्रिकल्स आहेत त्यांना सेपरेट करणारा वरच्यावर दिसणारा जो ग्रूवचा पार्ट आहे त्याला म्हटलेलं काय आपण, कोरोनरी सल्कस. आता बघतोय आपण कोरोनरी आर्टेरी. आता काय बघतोय आपण, कोरोनरी आर्टेरी. आता हा पार्ट झाला ॲओर्टाचा. आपल्याला एवढं तर समजलं, हा वरचा जो मोठा काय तर लाल कलरचा दिसतोय त्याला म्हणायचं ॲओर्टा. त्याला काय म्हणायचं, ॲओर्टा. त्या ॲओर्टाच्या दोन ब्रांचेस आहेत बघा, राईट आणि लेफ्ट. आता याला शब्द काय वापरलाय, कोरोनरी आर्टेरी. कोरोनरी आर्टेरी. आता बेसिक जरा व्यवस्थित समजून घ्या की हार्ट आपल्याला माहीत आहे की सगळ्या आपल्या बॉडीच्या टिश्यूजला, प्रत्येक सेलला, प्रत्येक ऑर्गनला काय करते, ब्लड सप्लाय करते. आणि ते ब्लड कसलं असणार आहे, ऑक्सिजनेटेड ब्लड असणार आहे. आणि ब्लडमध्ये फक्त ऑक्सिजन असणार आहे का, तर न्यूट्रियंट्स असणार आहेत, हार्मोन्स असणार आहेत, काही काही मेटाबॉलिक वेस्टसुद्धा असणार आहे. म्हणजे हे सगळं ट्रान्सपोर्ट करायचं काम कशाचं थ्रू होते, थ्रू ब्लड. आता हार्ट जर एक स्पेसिफिक ऑर्गन असेल, हार्टला स्वतःला सुद्धा ब्लड लागणार आहे. मी काय सांगतोय समजते का बघा, हार्टला स्वतःला सुद्धा ब्लड लागणार आहे, त्याला सुद्धा न्यूट्रिशन लागणार आहे, त्याला सुद्धा ऑक्सिजन लागणार आहे, ते सुद्धा काय तर मेटाबॉलिक वेस्ट तयार करणार आहे. मग त्या हार्टला ऑक्सिजनेटेड ब्लड प्रोव्हाइड करण्यासाठी इथं कोण असतं, कोरोनरी आर्टेरी. फक्त एवढाच पॉईंट लक्षात ठेवायचं, हार्टला सुद्धा ब्लड पाहिजे, हार्टला ब्लड पाहिजे त्याचं काम करण्यासाठी. आत्ता हार्ट जे ब्लड सगळं पंप करते ते सगळ्या बॉडीला करते. म्हणजे काय सांगतोय समजते का बघा, हार्ट सगळ्या बॉडीला ब्लड प्रोव्हाइड करायचं काम करते, पण हार्टला स्वतःला त्याचं न्यूट्रिशन, त्याला ऑक्सिजन पाहिजे, त्याला सुद्धा काहीतरी खायला पाहिजे. मग ते कशाच्या थ्रू मिळणार आहे, तर ब्लडच्या थ्रू. पण ते ब्लड कुठल्या आर्टेरीच्या थ्रू येणार आहे हार्टला, तर त्याला म्हणायचं काय, कोरोनरी आर्टेरी. एकदम सिंपल आहे. ॲओर्टामधून एक बारकी ब्रांच असते आर्टेरीची आणि जी सप्लाय करत असते ऑक्सिजनेटेड ब्लड कशाला, हार्टला, तर त्याला म्हणायचं कोरोनरी आर्टेरी. आता स्पेसिफिक असं लेबल इथे मेन्शन केलं आहे बघा, व्यवस्थित तुम्हाला दिसत असेल माझ्यामध्ये डायग्राममध्ये. कोरोनरी आर्टेरी म्हटली की डोक्यात आलं पाहिजे, कोरोनरी आर्टेरी सप्लाय ब्लड. आणि ते ब्लड कसलं आहे, ऑक्सिजनेटेड ब्लड टू द हार्ट. आणि हार्ट या स्पेसिफिक ऑर्गनसाठी. त्यानंतर बघा आणखीन एक पॉईंट आहे बघा, तर काय इथं काय कोरोनरी शब्द वापरतात, सायनस. कोरोनरी सायनस. आता कोरोनरी सायनस काय, तर हा जो मेजर पार्ट आहे ना, हा पोस्टेरियर व्ह्यू दिसतोय आपल्याला, हा अँटेरियर व्ह्यू आहे इकडंच, आणि हा पोस्टेरियर आहे. पाठीमागं दिसतोय बघा हार्टला, इथं काय दिसतोय ब्ल्यू कलरमध्ये जो असा थिक पार्ट दिसतोय त्याला काय म्हणायचं, कोरोनरी सायनस. कोरोनरी सायनस. आता इथं काय होतंय बघा, ब्लडमधून परत त्याच्या काय काही ब्रांचेस आहेत बघा, इथं आपल्याला ब्रांचेस दिसतात, जे काही व्हेन्स आहेत त्या सगळ्या.
पण कोरोनरी सायनस व्यवस्थित लक्षात ठेवा. कोरोनरी सायनस काय करते, तर हार्टचं जे काही डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे, हार्टचं जे काही मेटाबॉलिक वेस्ट असणार आहे त्यामध्ये CO2 असणार आहे. थोडक्यात एवढंच फक्त शब्द लक्षात ठेवा. हार्टमधलं डिऑक्सिजनेटेड ब्लड न्यायचं काम कोण करते, तर कोरोनरी सायनस. एवढाच फक्त पॉईंट. कोरोनरी आर्टरी सप्लाय ऑक्सिजनेटेड ब्लड टू द हार्ट, कोरोनरी सायनस कलेक्ट डिऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम द हार्ट. दोन्हीतला फक्त फरक आहे. आणि कोरोनरी सल्कस वेगळा आहे. त्यामुळे जरा सिमिलर वर्ड्स आले की कन्फ्यूज होऊ नका. मी तिन्हीचं पण मिनिंग सांगितलंय. कोरोनरी सल्कस हा झाला पार्टिशनचा पार्ट, म्हणजे कंप्लीट पार्टिशन नाही, ते वरच्यावर पार्टिशन आहे फक्त ॲज अ ग्रूव म्हणून. त्यानंतर कोरोनरी आर्टरी, त्यानंतर कोरोनरी सल्कस. कुठं आर्टरी म्हटलं की आपल्याला माहिती आहे ऑक्सिजनेटेड, सल्कस म्हणजे फक्त लक्षात ठेवा डिऑक्सिजनेटेड ब्लड कलेक्ट करतं हार्टमधलं, आणि हे कुठल्या चेंबरमधलं नाही, हार्टनं स्वतः यूज केलेलं. त्यामुळे ते जरासं माहीत पाहिजे आपल्याला. त्यानंतर बघा, द टू व्हेंट्रिकल्स आर एक्सटर्नली सेपरेटेड बाय, आता इथे व्हेंट्रिकल्स आहे बघा, फ्रॉम इच अदर बाय टू ग्रूव्ज, द अँटेरियर अँड पोस्टेरियर इंटरव्हेंट्रिक्युलर सल्काय. आता इथं काय होतं, पहिला काय होतं बघा, हार्टचे ऑरिकल्स आणि व्हेंट्रिकल्स ह्यांना सेपरेट केलेला एक ग्रूव होता, तो काय होता, कोरोनरी सल्कस किंवा ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर काय ग्रूव. आता इथं काय बघा, जे व्हेंट्रिकल्स आहेत, टू व्हेंट्रिकल्स आहेत, आर एक्सटर्नली सेपरेटेड बाय टू ग्रूव, ते काय असणार आहे बघा, ह्याला काय म्हटलं आता, अँटेरियर अँड पोस्टेरियर काय असणार आहेत, इंटर व्हेंट्रिक्युलर सल्काय. इंटर म्हणजे काय, तर इन बिटवीन, कशाच्यामध्ये, व्हेंट्रिकल्समध्ये इंटर व्हेंट्रिक्युलर सल्काय, म्हणजे हा जो दिसतोय त्याला काय म्हणायचं, इंटर व्हेंट्रिक्युलर सल्काय. त्यानंतर बघा, कोरोनरी आर्टरीज अँड कोरोनरी व्हेन्स रन्स थ्रू दिस सल्काय, ते सल्कायच्या थ्रू काय होतं, रन होत असतात. त्यानंतर बघा, पल्मोनरी ट्रंक इज अरायझिंग फ्रॉम राईट व्हेंट्रिकल अँड ॲओर्टा फ्रॉम लेफ्ट व्हेंट्रिकल आर प्रेझेंट ऑन द अँटेरियर सरफेस ऑफ द हार्ट. आता पहिला जरासं समजून घ्यायचं, जी आपण डायग्रॅम बघितलेली, ही जी आपण डायग्रॅम बघितलेली, त्या डायग्रॅममध्ये आपल्याला एक पार्ट दिसतोय बघा, तर पल्मोनरी आर्टेरीचा. आणि हा जो मेजर पार्ट दिसतोय त्याला काय म्हणायचं, हा जो मेजर पार्ट दिसतोय त्याला काय म्हणायचं बघा, पल्मोनरी ट्रंक. आणि त्या पल्मोनरी ट्रंकपासून अशा बारक्या बारक्या काय होणार आहेत, तर तयार काय होणार आहेत इथं, पल्मोनरी आर्टेरीज. आता पल्मोनरी जर शब्द आला तर तो कशाच्या रिलेटेड असणार आहे, मी सांगितलं लंगच्या रिलेटेड. आणि एक एक आपण व्यवस्थित समजून घ्या. हे ॲओर्टाचं आता आपल्याला समजलं काय आहे, ते सगळ्या बॉडीला ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय करते. पण इथं एक काय दिसते बघा, पल्मोनरी ट्रंक. कुठून अराईज झालं, काय झालं बघूया आपण. माझ्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिला डायग्रॅमच्या थ्रू लोकेशन समजलं पाहिजे पल्मोनरी ट्रंकचं. परत म्हणजे ही झाली ट्रंक, आणि त्याची हे झालं काय, ब्रांचेस, त्याला म्हणायचं काय, पल्मोनरी आर्टेरीज. आता बघा पुढचा पार्ट, त्यामध्ये काय सांगितले, सगळ्यात महत्त्वाचं, पल्मोनरी ट्रंक अराइज फ्रॉम राईट व्हेंट्रिकल. MCQचा क्वेश्चन आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. पल्मोनरी ट्रंक अराइज फ्रॉम राईट व्हेंट्रिकल अँड ॲओर्टा फ्रॉम लेफ्ट व्हेंट्रिकल. आता समजते का बघा. सपोज आपण इथं तर कन्सिडर करूया की हे काय झालं, राईट व्हेंट्रिकल, हे झालं लेफ्ट व्हेंट्रिकल, उलटं झालं सॉरी, हे झालं काय, सगळ्यात पहिला आपण बघूया राईट व्हेंट्रिकल. राईट व्हेंट्रिकल म्हणजे कुठला पार्ट झाला, तर हा पार्ट झाला. राईट व्हेंट्रिकलमधून काय अराईज झाले, त्याला म्हणायचं काय, पल्मोनरी ट्रंक. त्यानंतर बघा लेफ्ट व्हेंट्रिकल म्हणजे हा पार्ट. लेफ्ट व्हेंट्रिकलमधून काय अराईज झालं आहे, असं, व्हेंट्रिकल म्हणजे खालचा पार्ट आहे बघा, काय अराईज झालं त्याला म्हणायचं काय, ॲओर्टा. येलो कलरमध्ये इथं मी काय काढलं आहे, ॲओर्टा. आणि जो रेड कलरमध्ये आहे त्याला काय म्हणायचं, पल्मोनरी ट्रंक. एकदम सिंपल आहे. टप्प्याटप्प्यानं सगळ्या गोष्टी आपण समजून घेत जाऊया. पल्मोनरी ट्रंक अराइज फ्रॉम राईट व्हेंट्रिकल, ॲओर्टा अराइज फ्रॉम लेफ्ट व्हेंट्रिकल. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट, द पल्मोनरी ट्रंक बायफर्केट्स इंटू राईट अँड लेफ्ट पल्मोनरी आर्टरीज. मगाशी मी सांगितले मोठा काय पार्ट आहे पल्मोनरी ट्रंकचा, आणि परत तो असा बायफर्केट झाला आहे, त्याला असे फाटे फुटल्यात लेफ्ट आणि राईट पल्मोनरी
आर्टरीज. टोटल तशा 4 असतात किंवा 2 पेअर्स म्हणतो आपण त्याला. पुढचा पॉईंट बघा, ॲओर्टा किंवा सिस्टेमिक ॲओर्टा, दोन्ही पण त्याला शब्द वापरतात, नुसता ॲओर्टा किंवा सिस्टेमिक ॲओर्टा, किंवा ते सिस्टेमिक सर्क्युलेशनमध्ये काम करत असतं म्हणून. सिस्टेमिक सर्क्युलेशन म्हणजे काय, हार्ट टू बॉडी, आणि जर सर्क्युलेशन असेल लंग टू हार्ट तर त्याला म्हणतो आपण पल्मोनरी. बघा व्यवस्थित, डबल सर्क्युलेशनमध्ये मी सांगितलंय. त्यानंतर बघा, ॲओर्टा, सिस्टेमिक ॲओर्टा इज डिव्हिजिबल इंटू 3 रिजन्स, असेंडिंग ॲओर्टा, सिस्टेमिक आर्च, ॲओर्टिक आर्च त्याला शब्द वापरतो किंवा आपण, आणि डिसेंडिंग ॲओर्टा. आता 3 पार्ट आहेत. जर ॲओर्टा असेल तर हा त्याचा काय झाला, असेंडिंग पार्ट, हा झाला असेंडिंग, हा झाला जो असा आर्च, हा जो पार्ट आहे त्याला म्हणायचं आर्च. त्यानंतर हा पार्ट काय झाला, डिसेंडिंग. पुढे तुम्हाला डायग्राममध्ये दाखवतोच, एवढी काही चांगली डायग्राम नाही आत्ता. ॲओर्टा 3 पार्टमध्ये डिवाइड झाला आहे, आणि ॲओर्टा कुठून आलता, लेफ्ट का राईट, तर लक्षात ठेवायचं व्यवस्थित, काय असणार आहे, लेफ्ट का असणार आहे का राईट असणार आहे, तर लेफ्ट काय असणार आहे, व्हेंट्रिकलमधून ॲओर्टा काय झाला आहे, अराईज झाला आहे, आणि राईटमधून काय, पल्मोनरी ट्रंक. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट, द लिगामेंटम आर्टेरियोसम. आता हा जरासा नवीन शब्द आहे, 2-3दा रिवाइज करा. लिगामेंटम आर्टेरियोसम जॉईन्स पल्मोनरी ट्रंक अँड ॲओर्टिक आर्च. आता इथं ॲओर्टिक आर्च आणि पल्मोनरी ट्रंक ह्याला जॉईंट करायचं काम कोण करतं, लिगामेंटम आर्टेरियोसम. आता हे जे लिगामेंटम आर्टेरियोसम आहे ते जरासं व्यवस्थित लक्ष द्या. जे लिगामेंटम आर्टेरियोसम आहे ते काय असतं, इट इज रिमेनंट्स ऑफ एम्ब्रियॉनिक डक्ट कॉल्ड डक्टस आर्टेरियोसस. आता पुढे जरा डायग्राम मी दाखवतो, म्हणजे तुम्हाला समजेल काय नक्की ते. आपल्या पुस्तकात सुद्धा एक डायग्राम आहे, त्यामध्ये सुद्धा दाखवले. हा जो पार्ट दिसतोय बघा, काय सांगितले, पहिला पॉईंट समजून घ्या, काय सांगितले, पहिला पॉईंट पहिला क्लिअर करा, त्यानंतर हा आपण डायग्राम बघूया. जे काही लिगामेंटम आर्टेरियोसम आहे, पल्मोनरी ट्रंक आणि ॲओर्टिक आर्च ह्याला जॉईंट करायचं काम करते. पल्मोनरी ट्रंक आणि ॲओर्टिक आर्च. आता हा काय झाला, आर्च झाला ॲओर्टाचा, हा झाला आर्च झाला, आणि इथं बघा हा जो पार्ट काय दिसतोय, पल्मोनरी ट्रंकचा. पल्मोनरी ट्रंक आणि ॲओर्टिक आर्च हे जॉईंट करायचं काम कोण केलंय, लिगामेंटम आर्टेरियोसम. आणि हे लिगामेंटम आर्टेरियोसम हे कशाचं रिमेनंट्स आहे, रिमेनंट्स म्हणजे शिल्लक राहिलेलं म्हणतो आपण. आता आपल्या तसं आपण आता हार्टमध्ये एक बघणार आहे, फोरॅमन, त्याला एक शब्द वापरतो आपण, ते तुम्हाला मी डायग्रामच्या थ्रू सांगतो, जरासं म्हणजे समजेल तुम्हाला. आता इथं काय बघा, जेव्हा एम्ब्रियॉनिक स्टेजमध्ये असतं, एम्ब्रियॉनिक स्टेजमध्ये असतो लक्षात ठेवा आपण, आणि हे ॲडल्टमध्ये आपल्याला दिसते लिगामेंटम आर्टेरियोसम. एम्ब्रियॉनिक स्टेजमध्ये इथं बघा, इथं पण सुद्धा सेमच दिसते बघा आपल्याला. काय केलं इथं, त्यात पण त्याला शब्द काय वापरला, डक्टस आर्टेरियोसस. 2 शब्द आहेत. पहिली प्रोसेस समजून घ्यायचं की पल्मोनरी ट्रंक आणि ॲओर्टिक आर्च. पल्मोनरी ट्रंक आणि ॲओर्टिक आर्च, हा पार्ट झाला ॲओर्टिक आर्च, हा पल्मोनरी ट्रंक. ह्यांना जॉईंट करणारा जो पार्ट आहे त्याला एम्ब्रियॉनिक स्टेजमध्ये काय म्हणायचं, डक्टस आर्टेरियोसस. जरासं नाव थोडंसं विचित्र आहे, पण समजून घ्या व्यवस्थित. एम्ब्रियॉनिक स्टेजमध्ये त्याला म्हणायचं डक्टस आर्टेरियोसस, पण ॲडल्टमध्ये ते फंक्शनलेस होत असतात, थोडक्यात त्याचे रिमेनंट्स राहिलेले असतात, त्याला म्हणायचं लिगामेंटम आर्टेरियोसम. आत्तापुरतं तुम्हाला एवढं पुरेसं आहे. ते कधी म्हणजे 2 महिन्यानंतर का 2 आठवड्यानंतर काय तर ते डिजनरेट होत असतं, किंवा ते रिमेनंट्स तसे राहिलेले असतात. ते फक्त तेवढं महत्त्वाचं नाही तुम्हाला आत्ता. तुम्हाला फक्त 2 नावं लक्षात ठेवायचे आहेत की जर एम्ब्रियॉनिक स्टेजमध्ये जे पल्मोनरी ॲओर्टा आणि ॲओर्टिक आर्च, पल्मोनरी ट्रंक आणि ॲओर्टा ह्यांना जोडणारा जो पार्ट आहे त्याला काय म्हणणार आपण, डक्टस आर्टेरियोसस. आणि ॲडल्ट स्टेजमध्ये त्यालाच काय म्हणायचं, लिगामेंटम आर्टेरियोसम. जराशी नावं विचित्र आहेत, 2-3दा रिवाईज करा. पुस्तकातसुद्धा आणखीन आपल्याला चांगली एक डायग्राम आहे. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट, द ॲओर्टिक आर्च गिव्ह राईज टू 3 आर्टेरीज. म्हणजे जो ॲओर्टिक आर्च होता त्यामध्ये असं आपल्याला काय दिसतात, 3 आर्टेरीज दिसतात. त्याचं काम बघणार आहे तर आपण काय आहे ते, ब्रँकिओसेफॅलिक. आता ब्रॅकियालिस म्हणून एक आपल्या आर्ममध्ये एक मसल असतं ब्रॅकियालिस, आणि जे सेफॅलिक आहे, सेफॅलिक म्हणजे आपल्याला माहिती आहे हेड रिजन. आता आपल्या हेड
त्यानंतर राईट आर्मला, त्यानंतर आपल्या मेजर राईट बॉडीला किंवा काही काही ठिकाणी असलेले हेड, नेक किंवा आपला जो थोडासा थोरॅक्सचा जो पार्ट आहे, थोरॅक्स पार्ट नाही सॉरी, हेड, नेक आणि जे आपला राईट आर्म आहे त्याला ब्लड सप्लाय करायचं काम कोण करते? ब्रँकिओसेफॅलिक. त्याला आणखीन एक नाव आहे इनॉमिनेट आर्टेरी. काय सांगतोय समजते का बघा? तर ॲओर्टिक काय आहे? आर्च आहे. ॲओर्टिक आर्च पहिला मी तुम्हाला काय सांगितलं बघा, 3 पार्ट आहेत. सपोज हा कन्सिडर करा की ॲओर्ट आहे. हा जो असा सी शेप दिसतोय त्याला म्हणायचं ॲओर्टिक आर्च. हा पार्ट झाला त्याचा असेंडिंग, हा खाली जातोय त्याला म्हणायचं काय? डिसेंडिंग. असे पार्ट आहेत. आणि मधला हा जो पार्ट दिसतोय त्याला आर्च, धनुष्यासारखा जो पार्ट दिसतोय त्याला काय म्हणायचं? तर आर्च. त्याचे परत 3 काय झाल्यात? त्याला फाटे फुटल्यात. 3 त्याच्या आर्टेरीज आहेत, ब्रांचेस आहेत. एक आहे त्याला म्हणायचं ब्रँकिओसेफॅलिक, त्याला दुसरं नाव आहे इनॉमिनेट आर्टेरी. ब्रँकिओसेफॅलिक आर्टरी पुस्तकात मेन्शन केलं नाही, फक्त मी समजण्यासाठी सांगतोय. आपल्या ब्रॅकियालिस म्हणजे आपल्या ब्रॅकियालिस म्हणून एक मसल असतो आपल्या आर्ममध्ये, तिथं ते काय करतं? ती आर्टरी जात असते. आणि सेफॅलिक का म्हटले? हेड रिजनमध्ये, त्यामुळे त्याला तसा शब्द वापरलाय. त्यानंतर बघा लेफ्ट कॉमन कॅरोटिड. आता आपल्या ब्रेनला ऑक्सिजन प्रोव्हाइड करायचं आहे किंवा ब्लड प्रोव्हाइड करायचं आहे म्हणून आपण, त्यासाठी जी आर्टेरी असते त्याला म्हणायचं कॅरोटिड आर्टेरी. आता तुम्हाला मी कॅरोटिड बॉडी म्हणजे सुद्धा सांगतो काय आहे ते, पहिला समजून घ्या. ब्रँकिओसेफॅलिक, राईट आर्म, त्यानंतर हेडचा आणि नेकचा थोडासा पार्ट, त्यामध्ये ते ब्लड काय करतात? सप्लाय करतात. लेफ्ट कॉमन आर्टेरी, त्यामध्ये काय बघा, किंवा कॅरोटिड आर्टेरी म्हणा, सॉरी कॉमन नाही, कॉमन कॅरोटिड म्हणण्यापेक्षा कॅरोटिड आर्टेरी म्हणा. त्याच्या परत 2 ब्रांचेस असतात म्हणून त्याला कॉमन कॅरोटिड म्हणतो आपण. कॅरोटिड आर्टरी सप्लाय ब्लड टू द ब्रेन. त्यानंतर जे सबक्लॅव्हियन आहे ते थोरॅक्स, शोल्डर या ठिकाणी काय करत असतं? ब्लड सप्लाय करत असतं. आणि काही काही आर्मच्या पार्टमध्ये सुद्धा काय करतं? ब्लड सप्लाय करत असतं. पण सगळ्यात महत्त्वाचं कॅरोटिड आर्टरी सप्लाय ब्लड टू द ब्रेन. एकदम सिंपल आहे बघा. त्यानंतर बघा द राईट ॲट्रियम रिसीव्ह सुपेरियर अँड इन्फेरियर व्हिना केव्हा? राईट ॲट्रियम म्हणजे राईट जो ऑरिकल आहे हा लेफ्ट, हा झाला काय? लेफ्ट, हा झाला राईट. हा काय करतोय बघा? थ्रू सुपेरियर म्हणजे वरचा असणार आहे, इन्फेरियर म्हणजे लोअर असणार आहे. व्हिना कॅवा जसं ॲओर्टा होतं बघा, सगळ्यात मोठी आर्टरी त्याला काय म्हटलं आपण? ॲओर्टा. सगळ्यात मोठी व्हेन त्याला काय म्हणायचं? व्हिना कॅवा किंवा व्हेना कॅवा, कसं पण प्रोनाऊन्सिएशन करा. अलॉंग इट्स डॉर्सल सरफेस, डॉर्सल म्हणजे आपल्याला माहिती आहे काय ते. पल्मोनरी व्हेन्स, पुढचा पॉईंट आहे तो, पल्मोनरी व्हेन्स ओपन इन टू लेफ्ट ॲट्रियम अलॉंग द डॉर्सल सरफेस ऑफ हार्ट. आता इथं 2 पॉईंट पहिला समजून घ्यायचे आहेत. एक आहे पार्ट कशाचा? राईट ऑरिकलचा. एक आहे राईट ऑरिकलचा, म्हणजे हे राईट ऑरिकल आहे, त्याच्यामध्ये सुपेरियर व्हिना केवा, इथं जरासं मी काढतो समजण्यासाठी. हे काय झालं? सुपेरियर व्हिना केवा. आणि हे काय झालं? इन्फेरियर व्हिना केवा. ह्याने काय केलं? जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे बॉडीमधून सगळ्या कलेक्ट केलेलं डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते सगळं कुठं टाकलं? तर या राईट ऑरिकलमध्ये. राईट ऑरिकलमध्ये एकदम सिंपल आहे बघा. आणि जे पल्मोनरी व्हेन आहे, पल्मोनरी व्हेन म्हणजे हे कुठं असणार आहे? लेफ्ट ऑरिकलमध्ये. इथं आपले 4 काहीतरी गोळे काढत असतो आपण, टोटल 2 पेअर्स असतात, टोटल 4 काय आहेत? पल्मोनरी व्हेन्स आहेत. या पल्मोनरी व्हेन्सनी काय केलं? तर लंग्समधून डिऑक्सिजनेटेड ब्लड काय केलं? आणलं आणि ते लेफ्ट ऑरिकलमध्ये काय केलं? सगळं टाकलं तिथं. एकदम सिंपल आहे बघा. पल्मोनरी व्हेन्स, आता इथं जरी व्हेन शब्द असला तरी सुद्धा एक्सेप्शन आहे बघा. युजली व्हेन कॅरी करत असतात डिऑक्सिजनेटेड ब्लड टुवर्ड्स हार्ट, पण पल्मोनरी व्हेन हे कॅरी करतं ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम लंग्स टुवर्ड्स हार्ट. एकदम सिंपल आहे बघा. त्यानंतर बघा आता स्क्रीनवर तुम्हाला डायग्राम दिसते कशाची? तर जे मगाशी आपण ॲओर्टिक आर्च बघितला, हा झाला आर्च पार्ट. त्यानंतर हा असेंडिंग पार्ट, हा झाला डिसेंडिंग, मगाशी मी सांगितलेलं बघा. त्यानंतर आपण काय बघितलेलं की ब्रँकिओसेफॅलिक आर्टरी म्हणजे आर्चमधून काय झालं बघा? अशा 3 ब्रांचेस आल्यात. त्यामध्ये कुठली कुठली आहे बघा? ब्रँकिओसेफॅलिक आर्टरी, राईट आर्म, थोडेसे हेड आणि नेकच्या रिजनमध्ये ब्लड सप्लाय करणार आहेत. त्यानंतर सबक्लॅव्हियन आर्टरी, ती थोरॅक्स, शोल्डर
आणि काही काही आर्म्समध्ये सुद्धा काय करणार आहे, ब्लड सप्लाय करणार आहे. त्यामध्ये राईट आणि लेफ्ट असे काय झालेत बघा, तर पार्ट पडल्यात, राईट आणि लेफ्ट सब क्लॅव्हियन आर्टेरी. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय बघा, काय कॅरोटिड आर्टेरी. कॅरोटिड आर्टेरीचे असे काय आहेत, 2 ब्रांचेस आहेत, राईट आणि लेफ्ट. आणि त्या कुठं जाणार आहेत, ब्रेनमध्ये जाणार आहेत. आता हे फक्त मी समजण्यासाठी एक सेकंड डायग्राम सांगतोय बघा तुम्हाला. मग अगोदर सुद्धा आपण बघितलेली की हे सगळे असे ब्रांचेस सगळे इकडं तिकडं काय झाले, ट्रान्सफर झालेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय, आता हे डिसेंडिंग, हा डिसेंडिंग पार्ट आहे, इथं असेंडिंग, हा आर्चमध्ये बघा 3 असे काय झालेत, क्लॅव्हियन सब क्लॅव्हियन असे काय झालेत, ब्रांचेस झालेत. आता इथं काय समजून घ्यायचं आहे की ब्रेनमध्ये काय झालं बघा, असे कॅरोटिड आर्टरी त्यांनी काय केलं, ब्लड सप्लाय केलं. एकदम सिंपल प्रोसेस आहे बघा. आणि 3 नावं लक्षात ठेवायची आहेत आपल्याला, ब्रँकिओसेफॅलिक, सबक्लॅव्हियन आणि कॅरोटिड आर्टरी. सगळ्यांचं काम आहे ऑक्सिडेंटल ब्लड सप्लाय करणं, पण कुठं जरासं ऑर्गन स्पेसिफिक माहीत पाहिजेत आपल्याला. त्यानंतर आहे इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट बघा आता, ॲट्रिया म्हणजेच ऑरिकल. दीज आर थिन वॉल्ड रिसिव्हिंग चेंबर. रिसिव्हिंग चेंबर आहे सगळ्यात महत्त्वाचं. रिसिव्हिंग किंवा डिस्ट्रीब्युटिंग काय शब्द आहे त्याच्यावरनं तुम्ही सांगू शकताय. ऑरिकलचं काम आहे ब्लड रिसिव्ह करणं, ते मे बी ऑक्सिजनेटेड असेल किंवा डिऑक्सिजनेटेड असेल, ते स्पेसिफिक आहे लक्षात ठेवा. पण दोन्हीला पण आपण काय म्हणतो, रिसिव्हिंग चेंबर म्हणतो, कारण ते ऑक्सिजनेटेड ब्लड पण रिसिव्ह करतं आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड पण काय करत असतं, रिसिव्ह करत असतं. थिन वॉल्ड आहे. त्यानंतर बघा, दे आर सेपरेटेड फ्रॉम इच अदर बाय इंटर ऑरिक्युलर सेप्टम. म्हणजे 2 ऑरिकल्स काय झाले, असे सेपरेट झाले आणि मधला जो पार्ट आहे आणि इंटरनल स्ट्रक्चरमध्ये इंटरनली लक्षात ठेवा, तर त्याला काय म्हणायचं, इंटर ऑरिक्युलर सेप्टम. 2 ऑरिक्युलच्या मध्ये एक पडदा आहे, त्याला म्हणायचं इंटर ऑरिक्युलर सेप्टम. आता इंटर ऑरिक्युलर सेप्टम हॅज अन ओव्हल डिप्रेशन कॉल्ड फोसा ओव्हॅलिस. फोसा ओव्हॅलिस. आता हे फोसा ओव्हॅलिस काय आहे, ते जे एक 2 शब्द आहेत, पहिला त्याचं मिनिंग समजून घ्या. जसं आपण मगाशी बघितलेलं बघा, जे लिगामेंटस आर्टेरियोसस होतं आणि काय शब्द आपण वापरलेला त्याला, लिगामेंटम, काय लिगामेंटियम आर्टेरियोसम असा शब्द वापरलेला. आणि त्याला दुसरा एक शब्द आपण डक्टस आर्टेरियोसस वापरलेला. डक्टस आर्टेरियोसस काय होतं की एम्ब्रियॉनिक स्टेजमधलं, तसंच सेम इथं आहे बघा, इंटर ऑरिक्युलर सेप्टममध्ये. इंटर ऑरिक्युलर सेप्टम म्हणजे इथं जे मधलं जे सेप्टम आहे त्याच्यामध्ये एक डिप्रेशन असतं, त्या डिप्रेशनला काय म्हणायचं, फोसा ओव्हॅलिस. फोसा ओव्हॅलिस. आणि जे त्याचं रिमेनंट आहे, म्हणजे कशाचं आहे फोसा ओव्हॅलिस म्हणजे काय, त्याच्या अगोदर एम्ब्रियॉनिक स्टेजमध्ये त्याला काय म्हणायचे, फोरॅमन ओव्हॅलिस. आता ही जराशी फोरॅमन आणि फोसा ओव्हॅलिस जराशी नावं नवीन आहेत, मी तुम्हाला डायग्रामच्या थ्रू सांगतो काय त्याचं मिनिंग आहे ते. सगळ्यात महत्त्वाचं बघा, पहिला काय शब्द आला आहे, फोसा ओव्हॅलिस. फोसा ओव्हॅलिस इथं आपल्याला जरासं डायग्राममध्ये दिसत असेल बघा, आणखी थोडंसं मी झूम करतो आता. इथं डायग्राममध्ये दिसते बघा, हा जो पार्ट दिसतोय त्याला काय म्हणायचं, फोसा ओव्हॅलिस. आणि हा रिमेनंट्स असतो कशाचा असतो रिमेनंट्स, तर त्याला काय म्हणतो आपण, फोरॅमन ओव्हॅलीचा. आता हे फोरॅमन ओव्हॅली काय बघा, इथं ओपनिंग आहे, इथं काय आहे, एक प्रकारचं ओपनिंग आहे राईट ऑरिकल आणि लेफ्ट ऑरिकलमध्ये. या सेप्टममध्ये एक प्रकारचं ओपनिंग आहे, त्याला काय म्हणायचं, फोरॅमन ओव्हॅली. आता हे फोरॅमन ओव्हॅली काय असतं, तर कुठं असतं बघा, एम्ब्रियॉनिक हार्टमध्ये. आणि फोसा ओव्हॅलिस कुठं असतं, ॲडल्ट हार्टमध्ये. दोन्ही सेमच आहेत, पण एम्ब्रियॉनिकमध्ये त्याला काय म्हणायचं, फोरॅमन ओव्हॅली. कारण हे तसं का असतं ते पहिलं सांगतो, कारण जे मेजर ऑक्सिजन आहे किंवा न्यूट्रिशन आहे, ऑक्सिजनेटेड सगळं ब्लड आहे, ते त्या काय फिटसला त्या एम्ब्रियॉनिक स्टेजमध्ये ते मदरकडून मिळत असतं. त्यामुळे इथं काय असतं, इथं पार्टिशन असतं. तर आपण बऱ्याच वेळेला ऐकत असतो बघा कधी कधी की त्याची नवजात बाळामध्ये कधी कधी हृदयामध्ये छिद्र असतं, हृदयाला भूक पडले म्हणतो आपण कधी कधी. मग ते काय असतं, तर कशामुळे असतं, तर ते फोरॅमन ओव्हॅली असतं, ते कम्प्लीट डिजनरेट झालेलं नसतं. आणि इथं लक्षात ठेवा, ॲडल्ट स्टेजमध्ये कुठल्याही प्रकारचं असं होल दिसत नाही आपल्याला, ते होल असं काय होतं, मुजवलं जातं म्हणूया आपण, त्याला म्हणायचं फोसा ओव्हॅलिस. म्हणजे ते स्टेजेस असतात डेव्हलपमेंट स्टेजेसमध्ये, त्यामुळे ते जरा फक्त मी सांगितलं. एम्ब्रियॉनिक स्टेजमध्ये फोरॅमन ओव्हॅली, दोन्हीमध्ये एक प्रकारचं डिप्रेशन आहे, एक प्रकारचं ओपनिंग आहे राईट आणि लेफ्ट ऑरिकलमध्ये. आणि हे काय करत असतं, राईट ऑरिकलमधलं ब्लड लेफ्ट ऑरिकलमध्ये टाकत असतं. हे कुठल्या स्टेजमध्ये, फोरॅमन ओव्हॅलीमध्ये. कारण तेव्हा न्यूट्रिशन ऑक्सिजन हे मदरकडून मिळत असतं, पण जेव्हा आपण ॲडल्ट होतो तेव्हा ते काय, त्याची काही गरज नसते, म्हणून ते काय होतं, तर ते मुजवलं जातं, त्याला म्हणायचं फोसा
ओव्हॅलिस. तसं आता कुठल्याही प्रकारचं आपल्याला पार्टिशन दिसत नाही आणि दोघांच्या मध्ये इकडं असणार आहे कुठलं ब्लड असणार आहे, इकडं डिऑक्सिनेटेड, इकडं असणार आहे ऑक्सिजनेटेड ब्लड. एकदम सिंपल आहे बघा, फोसा ओव्हॅलिस आणि फोरॅमन ओव्हॅली. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट, फर्स्ट पॉईंट बघा आता काय येतो, सुपेरियर व्हिना कॅवा, त्याला आणखीन एक शब्द आहे प्री कॅव्हल. दोन्ही पण नावं व्यवस्थित लक्षात ठेवा. व्हिना कॅवा म्हणजे मोठी व्हेन आहे. व्हेन म्हणजे काय करत असते, कॅरी करत असते डिऑक्सिजनेटेड ब्लड एक्सेप्शन पल्मोनरी व्हेन. बघा आता सुपेरियर व्हिना कॅवा त्याला दुसरं नाव आहे प्री कॅव्हल. इन्फेरियर व्हिना कॅवा त्याला म्हणायचं पोस्ट कॅव्हल. जरा तसं का म्हणायचं आपण बघूया. अँड कोरोनरी सायनस, आता नवीन काय शब्द आलाय बघा, कोरोनरी सायनस. आता हे मी मगाशी तुम्हाला डायग्रॅमच्या थ्रू दाखवायचा उद्देश का, कारण आता तुम्हाला व्यवस्थित समजलं पाहिजे. व्हेन्स कॅरी डिऑक्सिजनेटेड ब्लड टुवर्ड्स हार्ट, हे आपल्याला बेसिक माहीत पाहिजे. आता सुपेरियर आणि इन्फेरियर हे जरास मी डायग्रॅमच्या थ्रू सुद्धा तुम्हाला सांगतो, पण कोरोनरी सायनस व्यवस्थित लक्षात ठेवा. हार्टला सुद्धा ब्लड पाहिजे, हार्टला सुद्धा ब्लड पाहिजे, न्यूट्रिशन पाहिजे. मग हार्टला कोरोनरी आर्टरीच्या थ्रू ब्लड गेलं, हार्टचं मेटाबॉलिझम झालं सगळं, हार्टनं CO2 वगैरे तयार केला, मेटाबॉलिक वेस्ट तयार केले. मग ते डिऑक्सिजनेटेड ब्लड हे परत हार्टमध्ये, हार्टचंच ब्लड, डिऑक्सिजनेटेड ब्लड कशाच्या थ्रू येणार आहे, त्याला म्हणायचं काय, कोरोनरी सायनस. एकदम सिंपल आहे बघा. आणि हे सगळं कुठं पोअर केलं जातं, राईट ऑरिकलमध्ये. ओपनिंग ऑफ पोस्ट कॅव्हल इज गार्डेड बाय द युस्टॅशियन वाल्व. आता ह्याचा उच्चार वाल्व, वेल्व किंवा व्हॉल्व असं सुद्धा करू शकताय तुम्ही, पण बऱ्याच वेळेला तिथं वाल्व असा उच्चार करतात आणि हे वाल्व म्हणजे एक प्रकारचा पडदा आहे म्हणूया आपण. ओपनिंग ऑफ पोस्ट कॅव्हल, पोस्ट कॅव्हल म्हणजेच काय, इन्फेरियर म्हणजे खाली, सुपेरियर म्हणजे वर. व्हिना कॅवा म्हणजे व्हेन्स आहेत, मोठ्या व्हेन्स आहेत म्हणून त्याला व्हिना कॅवा म्हणायचं. त्यानंतर बघा, इज ओपनिंग ऑफ पोस्ट कॅव्हल इज गार्डेड बाय युस्टॅशियन वाल्व. आता हे MCQचे क्वेश्चन्स आहेत, व्यवस्थित लक्षात ठेवा. युस्टॅशियन वाल्व किंवा वेल्व हे ओपनिंग आहे, ओपनिंग गार्ड करायचं काम करतं. आता तुम्हाला मी डायग्रामच्या थ्रू दाखवतो, पण स्पेसिफिक लक्षात ठेवायचं. इन्फेरियर व्हिना कॅवा युस्टॅशियन ट्यूब, इन्फेरियर व्हिना कॅवा म्हणजेच पोस्ट कॅव्हल, त्याचं ओपनिंग हे गार्डेड कुठल्या वाल्वनी केलं, युस्टॅशियन ट्यूब नाही, सॉरी युस्टॅशियन वाल्व. युस्टॅशियन ट्यूब वेगळा आहे. त्यानंतर बघा, वाईल द थेबॅसियस, इथं थेबॅसियस किंवा थेबॅसियन सुद्धा चालते, थेबॅसियस वाल्व किंवा वेल गार्ड्स द ओपनिंग ऑफ कोरोनरी सायनस. आता इथं व्यवस्थित समजून घ्यायचं, आपण 3 प्रकारचे ट्यूब्स बघितल्यात. एक काय आहे, सुपेरियर आहे, वरून येणार आहे. एक असणार आहे इन्फेरियर आहे, एक काय झाली, इन्फेरियर झाली. एक काय झाली तर ती कोरोनरी सायनसची एक बारकी ट्यूब असणार आहे. पण इथं काय झालं आहे बघा, की ह्या सगळ्या जे काही वाल्व आहेत ते त्याचं काय काम आहे ते पहिला सांगतो मी. आता ब्लड कसलं आहे लक्षात ठेवायचं, डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे. ते सगळं आता राईट ऑरिकलमध्ये काय करणार आहेत, आणि हा झाला काय राईट ऑरिकल झाला म्हणून आपण. राईट ऑरिकलमध्ये सगळं ब्लड कोण आणलं, हे झालं सुपेरियर, हे काय झालं इन्फेरियर व्हिना कॅवा. आणि इन्फेरियर असं कंप्लीट असं ट्यूब दिसते आपल्याला. मग सपोज आपण जर कन्सिडर केलं की ब्लड असं आलं इथून, तर जे ब्लड हे इन्फेरियर व्हिना कॅवानं राईट ऑरिकलमध्ये काय केलंय, पोअर केलंय, ते परत त्या इन्फेरियर व्हिना कॅवामध्ये त्याचा बॅकफ्लो होऊ नये म्हणून, म्हणजे हेच ब्लड परत इथं आत ट्यूबमध्ये येऊ नये म्हणून इथं काय असते, एक प्रकारची वाल्व असते. इथे एक प्रकारची काय असते, वाल्व असते. मी तुम्हाला डायग्राम प्रॉपर दाखवतो, अशी डायग्राम नाही आहे, फक्त समजण्यासाठी सांगतोय मी. इथे एक प्रकारची वाल्व असते, म्हणजे ब्लड ह्याच्यामधून काय होते, ऑरिकलमध्ये पोअर केलं जाते, पण ऑरिकलमधून ह्याच्या आत कधी ब्लड जात नाही, ह्याच्या आत कधी ब्लड जात नाही. काय पुढची प्रोसेस सगळं आपण स्ट्रक्चर सर्क्युलेशन समजून घेणार आहे व्यवस्थित. वाल्वचं काय काम आहे, इट प्रिव्हेंट्स बॅकफ्लो ऑफ ब्लड, इट प्रिव्हेंट्स बॅकफ्लो ऑफ ब्लड. म्हणजे एक कन्सिडर करा की काहीतरी ट्यूब आहे, ही जर सपोज कन्सिडर करा की ट्यूब आहे, अशी काहीतरी एक ट्यूब आहे. त्या ट्यूबमधून ब्लड गेलं पुढं, म्हणजे थोडक्यात युनिडायरेक्शनल फ्लो मेंटेन करायचं काम करतं. परत त्या ट्यूबमधून परत पाठीमागं ब्लड येऊ देत नाहीत का, कारण इथं प्रेझेंट काय आहेत, अशा वाल्व प्रेझेंट असतात. आणि ते वाल्व कशा ओपन आणि कशा क्लोज होत असतात ते आपण बघणारच आहे पुढं. फक्त समजून घ्यायचं, ज्या वाल्व आहेत किंवा वेल्व आहेत, युस्टॅशियन असू दे किंवा थेबॅसियस असू दे, त्यांचं काम आहे, काय काम आहे,
इट प्रिव्हेंट्स बॅकफ्लो ऑफ ब्लड. आता इथं वाल्व कुणाला नाही आहे बघा, तर प्री कॅव्हलला नाही आहे. MCQचा क्वेश्चन, सुपेरियर व्हिना कॅव्हा काय डिवॉइड ऑफ वाल्व, म्हणजे कुठल्याही प्रकारची वाल्व नाही आहे. का नाही आहे? कारण तर ब्लड कुठून येते बघा, वरच्या ट्यूबमधून येते. मग इथून असं ब्लड परत पाठीमागे जाणार आहे का? तर शक्यताच नाही. फक्त इथून ब्लड इकडे जाऊ शकते. सिंपल आहे बघा, समजते, फार काही अवघड नाही. त्यामुळं सुपेरियर व्हिना कॅव्हा म्हणजेच प्री कॅव्हलला कुठल्याही प्रकारची व्हॅल्व नाही आहे. व्हॅल्व कुठं प्रेझेंट आहे फक्त, तर पोस्ट कॅव्हलमध्ये त्याला काय म्हणायचं, युस्टॅशियन वाल्व. थेबॅसियस वाल्व कुठं प्रेझेंट आहे, कोरोनरी सायनस. एकदम सिंपल आहे बघा. त्यानंतर बघा, फोर पल्मोनरी व्हेन्स ओपन इनटू लेफ्ट ॲट्रियम. मगाशी आपण बघितलं राईट, त्यामध्ये सुपेरियर, इन्फेरियर आणि कोरोनरी सायनस ह्याने डिऑक्सिनेटेड ब्लड सगळं इथे टाकलं असं. आता काय बघतोय आपण, तर त्याच्या बाजूला असलेलं काय, तर कुठलं आहे बघा, लेफ्ट ऑरिकल. त्यामध्ये ब्लड कुठला असणार आहे, ऑक्सिजनेटेड ब्लड असणार आहे. आणि इथं काय बघा, टोटल 4 पल्मोनरी व्हेन्स आहेत. काही काही पुस्तकात असं 4 असे काय तर काढत असतात बघा. आणि ह्या ज्या ट्यूब आहेत त्याला म्हणायचं काय, पल्मोनरी व्हेन्स. आता व्हेन्स सगळ्या कॅरी करणार आहेत डिऑक्सिजनेटेड ब्लड, पण शब्द आला पल्मोनरी तर लक्षात ठेवायचं हे काय एक्सेप्शन आहे. पल्मोनरी व्हेन्स कॅरी ऑक्सिजनेटेड ब्लड. आणि कुठून, लंग्समधून, लेफ्ट ऑरिकलमध्ये. आता आपल्याला डायग्राममध्ये दिसताना असं दिसते, पण साईडला आपल्याला अशी काय दिसत असते, ट्यूब दिसत असते. म्हणजे ही ट्यूब अशी इथं बघा काय झाली, ओपन झाली अशी. आणि ही जी इकडच्या 2 ट्यूब आहेत त्या अशा पाठीमाग असतात, डॉर्सल साईडने काय होत असतात, अशा यामध्ये ओपन होत असतात. अशा पद्धतीने ते स्ट्रक्चर असतं. पण आपल्याला पुढचा अँट्रियर पार्ट दिसत असतो. त्यामुळे काही काही जण कन्फ्यूज होत असतात. काही जण काय होत असतात, इथं कन्फ्यूज होत असतात, नक्की काय कुठून कसं आलंय. त्यामुळे ते लक्षात ठेवा. तर या काय आहेत, पल्मोनरी व्हेन्स आहेत. टोटल 4 आहेत. म्हणजे ही 1, ही 2, ही 3 आणि हे काय झाले, 4 झाले. हे टोटल 4 पल्मोनरी व्हेन्स आहेत. हे असं पाठीमागून ब्लड इथे टाकते, दोन्ही पण या इकडनं अशा ब्लड काय करतात, पोअर करतात. ऑक्सिजनेटेड ब्लड कुठला आहे ते, लंग्समधून आणलेलं. 2 पेअर्स आहेत किंवा 4 पल्मोनरी व्हेन्स कॅरी ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम लंग्स टुवर्ड्स लेफ्ट ऑरिकल. व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि जरा असं प्रत्येक ह्याचा जरा तुम्हाला हे समजण्यासाठी त्याचा फ्लो चार्ट बनवत जावा, म्हणजे तुम्हाला प्रॉपर सर्क्युलेशन समजते काय आहे ते. त्यानंतर बघा आता पुढचा पॉईंट बघा आता, दिस ओपनिंग विदाउट वाल्व. आता वाल्व कुठं कुठं नाही आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे काय, प्री कॅव्हल का पोस्ट कॅव्हल, तर जे सुपेरियर व्हिना कॅव्हा होतं, वरून येणारं सुपेरियर व्हिना कॅव्हा, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पडदा नव्हता, वाल्व नव्हतं, वेल्व नव्हतं म्हणे आपण. त्यानंतर हे पल्मोनरी व्हेन्स आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची वेल्व नाही आहे. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. बोथ द ॲट्रिया ओपन्स इन टू द व्हेंट्रिकल्स ऑफ देअर रिस्पेक्टिव्ह साईड बाय द ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर ॲपर्चर. आता इथं काय सांगितलं बघा, ऑरिकल्स व्हेंट्रिकल्समध्ये ओपन होणार आहेत. म्हणजे हे ऑरिकल्स आहेत. आता हे लेफ्टमधून कुठून ब्लड आलं, राईटमधून कुठून ब्लड आलं हे आपल्याला समजलं. राईट आणि लेफ्टमध्ये ब्लड कुठून आलं हे आपल्याला समजलं. मी आणखी एकदा रिपीट करतोय बघा, लेफ्ट ऑरिकलमध्ये ब्लड आलं पल्मोनरी व्हेन्समधून. कुठून ब्लड आणलं त्यांनी, लंग्समधून. ते ब्लड कसलं आहे, ऑक्सिजनेटेड ब्लड आहे. राईट ऑरिकलमध्ये ब्लड आलं, कसलं आहे ते, डिऑक्सिजनेटेड आहे. ते ब्लड कुठून आलं, थ्रू सुपेरियर, इन्फेरियर व्हिना कॅव्हा आणि कोरोनरी सायनस. कोरोनरी सायनस बरेच जण विसरतात, सुपेरियर इन्फेरियर लक्षात राहते, पण कोरोनरी सायनस कुठलं ब्लड आहे ते, डिऑक्सिजनेटेड. कुठून आलं, हार्टमधून. त्यानंतर बघा, both at auricles open into the ventricles by their respective sides by auriculoventricular aperture. आता ते जरा आपण समजून घ्या. आता स्क्रीनवर तुम्हाला डायग्राम दिसतंय बघा, आणि मी जे सांगतोय त्याच्याकडे व्यवस्थित आता फोकस करा. एक पॉईंट महत्त्वाचा आहे आपल्यासाठी, आणि डायग्राम तुम्हाला हळूहळू जमायला लागेल. कारण जराशी सगळ्यात जर अवघड कुठली डायग्राम वाटत असेल ब्रेन नंतर विद्यार्थ्यांना, ती कुठली वाटत असते, हार्टची. त्यामुळे त्याचं जरासं प्रॅक्टिस करा. आणि तुम्हाला इतकी कॉम्प्लिकेटेड डायग्राम काढायची नाही, तुम्हाला फक्त मेन्शन करायचे 4 चेंबर्स कुठले आहेत ते. आता जरासं व्यवस्थित समजून घ्या. स्क्रीनवर जे डायग्राम दिसते, मी जेवढे लेबल सांगतोय, कारण एवढे लेबल बघितले की ते एवढे लेबल कसे लक्षात ठेवायचे, काय लक्षात ठेवायचे,
जर तुम्ही प्रोसेस व्यवस्थित समजली तर तुम्हाला लेबल पाठ करायची सुद्धा गरज पडणार नाही. पण पहिला प्रोसेस समजून घ्या, ॲक्च्युअल सर्क्युलेशन कसं होते ते. आता बघा, आपल्याला समजून घ्यायचं आहे काय, तर जे काय बरं, हा जो पार्ट दिसतो आपल्याला तो काय आहे बघा, तर लेफ्ट आहे का राईट, तर राईट ऑरिकल आहे किंवा ॲट्रियम आहे. आता जे इन्फिरियर व्हिना केव्हा आहे, म्हणजे हा जो पार्ट दिसतोय बघा, इन्फिरियर व्हिना केव्हा, ही ट्यूब आहे, इथं त्याचं ओपनिंग दिसतंय आपल्याला. इन्फिरियर व्हिना केव्हानं काय केलं, ब्लड कुठलं आहे ते डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे लोअर बॉडीमधून आणलं आणि ते कुठं पोअर केलं, सगळं राईट ऑरिकलमध्ये. त्यानंतर बघा इथं काय, सुपेरियर व्हिना केव्हा, म्हणजे वरचं जे काही ब्लड आहे, हार्टच्या वर काय असणार आहे, आपले हेडचे किंवा आर्मचे जे काही पार्ट्स आहेत तिथून जे सगळं डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते वरून इथं कोण टाकलं आहे बघा इथं, तर सुपेरियर व्हिना केव्हा. आणि इन्फेरियरनं खालनं आणलं आहे ब्लड. इन्फेरियरचं ओपनिंग म्हणजेच काय, पोस्ट कॅव्हलचं ओपनिंग गार्डेड बाय युस्टॅशियन ट्यूब, व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर आता इथे मेन्शन केलं नाही, इथे डायग्रॅममध्ये मेन्शन केलं नाही आहे, पण इथं आणखीन एक ओपनिंग असतं. ते ओपनिंग कसलं असणार आहे, कोरोनरी, त्याला काय म्हटलं आपण, व्यवस्थित लक्षात ठेवा. कोरोनरी काय असणार आहे, तिथं सल्कस ते काय करणार आहे, ब्लड घेऊन येणार आहे, डिऑक्सिजनेटेड ब्लड हार्टमधलं, आणि ते पोअर करणार आहे कुठं, राईट ऑरिकलमध्ये. आणि तिथं कुठली वाल्व प्रेझेंट आहे, तिथं कुठला पडदा आहे, त्या पडद्याला म्हणायचं काय, थेबॅसियस वाल्व किंवा वेल, थेबॅसियस वेल. व्यवस्थित नावं लक्षात ठेवा. इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्टमध्ये किंवा जे काही आपण हे रेस्पायरेशन सर्क्युलेशन बघतोय, बरीच काही काही लॅटिन आणि ग्रीक भाषेतली नावं आहेत, त्यामुळे ते जरासं व्यवस्थित रिपीट करा सारखं सारखं. आणि मी लेक्चरमध्येच तुमचं ते व्यवस्थित क्लिअर करून घेतो, त्यामुळे लेक्चर जरासं व्यवस्थित तुम्ही लक्ष देऊन ऐका, बघा. आता बघा, आपल्याला राईट ऑरिकलचं सगळं समजलं, म्हणजे राईट ऑरिकलमध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड कुठून कुठून आलं, 3 ठिकाणून आलं. सुपेरियर इन्फेरियर व्हिना केव्हा, इन्फेरियर व्हिना केव्हाला काय पडदा आहे, पडद्याला म्हणायचं काय, युस्टॅशियन वाल्व. त्यानंतर कोरोनरी काय आहे, सल्कसनं आणलं, पण ते कुठं आहे बघा, ती ट्यूब कोरोनरी सल्कस, ते ट्यूब ते पुढचं जे ओपनिंग आहे ते कुठल्या वाल्वनं गार्ड केलं आहे, थेबॅसियस वाल्व. या सगळ्यांनी डिऑक्सिजनेटेड ब्लड आणलं, ते राईट कशामध्ये, ऑरिकलमध्ये किंवा ॲट्रियममध्ये. इथंपर्यंत माझ्यामध्ये सगळ्यांना समजलं असेल. पुढचा पार्ट आहे बघा, लेफ्ट काय आहे, ॲट्रियम. आता हे जरासं व्यवस्थित समजून घ्या. आता तुम्हाला फक्त 4 गोष्टींकडे फोकस करायचा आहे. मी कुठल्या गोष्टी सांगतो त्याकडे जरा लक्ष द्या. सगळ्यात महत्त्वाचं काय, तर पल्मोनरी व्हेन. आता आपल्याला माहिती आहे की राईट ऑरिकलमध्ये पल्मोनरी व्हेननीच काय केलंय, ब्लड आणले. कुठून आणलं, लंग्समधून. इथं काय दिसतं बघा, राईट पल्मोनरी व्हेन्स. आता हे रेड कलरमध्ये जे दिसतात बघा इथं, ते काय आहेत, पल्मोनरी व्हेन्स आहेत. इथं 2 आहेत, पण ह्या ओपन अशा पाठीमागून कुठं ओपन होणार आहेत, इथं ओपन होणार आहेत. कशामध्ये, लेफ्ट ऑरिकलमध्ये. आणि इथं 2 आहेत बघा, ही एक झाली, ही एक झाली. ह्या काय झाल्या, पल्मोनरी व्हेन्स आहेत, यासुद्धा इथं ओपन होणार आहेत. म्हणजे इकडच्या 2 पल्मोनरी व्हेन्स इकडनं पाठीमागून अशा ओपन झाल्या, इकडच्या 2 पल्मोनरी व्हेन्स इकडं अशा ओपन झाल्या बघा. कशामध्ये, लेफ्ट ऑरिकलमध्ये किंवा ॲट्रियममध्ये. त्यांनी ब्लड कसलं आणलं, ऑक्सिजनेटेड ब्लड. आणि सारखं सारखं मी रिपीट करतोय, व्यवस्थित लक्षात ठेवा. पल्मोनरी व्हेन्स कॅरी ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम लंग्स टुवर्ड्स द लेफ्ट ऑरिकल. हा पार्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. बरेच जणांचं इथं गोंधळ होतोय पल्मोनरी व्हेन पल्मोनरी आर्टरीमध्ये. त्यानंतर बघा, कुठला कुठला पार्ट आता आपण बघतोय. आता इथं इंटरनल स्ट्रक्चरचे जे आपण पॉईंट्स सगळे बघितलेत ते माझ्यामध्ये तुम्हाला समजले असतील. आता त्यानंतर आपण पुढचा पार्ट बघूया. दिस ओपनिंग इज गार्डेड बाय द कस्पिड वाल्व. आता इथं कस्प सारखं एक स्ट्रक्चर दिसतं, म्हणून त्याला कस्पिड म्हणतो आपण. आणि ते कस्पिड असा उच्चार करतो ना, कस्पिड असं त्याचा, जर ते डचा उच्चार तसं तेवढा कळत नाहीत. आता इथं बघा 2 आहेत. एक आहे त्याला म्हणायचं ट्रायकस्पिड, एक आहे ट्रायकस्पिड, एक आहे बायकस्पिड. आता हे दोन्ही वाल्व आहेत, त्याच्यावर बऱ्याच वेळेला क्वेश्चन पडला आहे. त्याचं म्हणजे कुठल्या काय म्हणूया आपण, राईटमध्ये का लेफ्टमध्ये. त्यामुळे एवढाच फक्त पार्ट लक्षात ठेवा. ट्राय राईट, ट्रायमध्ये लक्षात ठेवायचं आर आहे, एकच लक्षात ठेवायचं. ट्रायकस्पिड का म्हणायचं मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. 3 प्रकारचे कस्पसारखं स्ट्रक्चर दिसतं म्हणून त्याला म्हणायचं ट्रायकस्पिड. 2 असतात म्हणून बायकस्पिड. कसले कस्प असतात ते तुम्हाला दाखवतो मी.
पण बायकस्पिडचं एक नाव दुसरं आहे. MCQचा क्वेश्चन मिट्रल वाल्व किंवा वेल. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे बघा हा. बायकस्पिड वाल्व, 2 वाल्व असलेला एकच वाल्व आहे, त्याला म्हणायचं बायकस्पिड वाल्व. आणि ते दुसरं नाव व्यवस्थित लक्षात ठेवा, बऱ्याच वेळा दुसरं नाव MCQला पडत असते, मिट्रल वाल्व. ट्रायकस्पिड कशामध्ये? राईट ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर ॲपर्चर, म्हणजे राईट आहे आणि इकडं लेफ्ट झाला. राईट ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर ह्याच्यामध्ये ट्रायकस्पिड, ह्याच्यामध्ये लेफ्टमध्ये काय असणार आहे? बायकस्पिड. व्यवस्थित लक्षात ठेवा, लेफ्टमध्ये बायकस्पिड, राईटमध्ये काय? ट्रायकस्पिड. आणि बायकस्पिडचं दुसरं नाव आहे मिट्रल वाल्व किंवा वेल. ऑल दिस हार्ट वेल हेल्प्स इन मेंटेनिंग अ युनिडायरेक्शनल फ्लो. एका डायरेक्शनमध्ये काय झालं पाहिजे? ब्लडचा फ्लो झाला पाहिजे, म्हणजे इट प्रिव्हेंट्स द बॅकफ्लो ऑफ ब्लड. हा एकदम त्याचं सिम्पल आहे बघा, अवॉइड द बॅकफ्लो ऑफ ब्लड. ट्रायकस्पिड, बायकस्पिड व्यवस्थित लक्षात ठेवा. आता स्क्रीनवर तुम्हाला डायग्राम दिसतंय बघा कशाची? ट्रायकस्पिड आणि बायकस्पिडची. आता हा काय झाला आहे? हार्टचा सेक्शन घेतला आहे, म्हणजे हा सपोज असा हार्ट आहे, त्याचा काय घेतला आहे? असा सेक्शन घेतला आहे. आता तिथं बघा व्यवस्थित जरा डायग्राममध्ये बघा, आपल्याला समजून काय घ्यायचं आहे? एक म्हणजे बायकस्पिड. जरा इथं लेबल नाही आहेत, मी काय सांगतो त्याकडे लक्ष द्या. हा जो पार्ट दिसतोय हा बायकस्पिड, त्याला बायकस्पिड का म्हणायचं? इथं हा एक पडदा आहे आणि हा एक पडदा दिसतोय, म्हणून त्याला काय म्हणायचं? बायकस्पिड वाल्व. आता हे काय करत असतात? त्यात इथं क्लोज झालेलं दिसतात आपल्याला, पण ते काय करत असतात? ते जेव्हा ओपन होतात तेव्हा काय होणार आहे? ब्लड काय होणार? ट्रान्सपोर्ट होणार आहे. ते कसं होणार आहे, काय होणार आहे, आपण पुढे सर्क्युलेशन आणखीन एकदा व्यवस्थित बघणार आहे. पण तुम्हाला फक्त बायकस्पिड आणि ट्रायकस्पिड का म्हणायचं ते त्यासाठी मी तुम्हाला हे डायग्राम दाखवतोय. ट्रायकस्पिडमध्ये काय दिसतात बघा? असे 3 काय दिसतात आपल्याला? कस्प दिसतात. काय दिसतात? 3 कस्प दिसतात आपल्याला बघा. बायकस्पिडमध्ये 2 आहेत, ट्रायकस्पिडमध्ये 3 आहेत. आता इथं आणखीन एक महत्त्वाचं बघा, ॲओर्टिक वाल्व जी होती इथं सुद्धा 3 आहेत आणि पल्मोनरी वाल्व इथं सुद्धा काय आहेत? 3 आहेत. ह्याला सेमिल्युनार म्हणायचं. दुसरं नाव त्याचं काय आहे? सेमिल्युनार वाल्व. त्याला मी तुम्हाला आणखीन एकदा जरासं व्यवस्थित सांगतो काय आहे ते. बायकस्पिडमध्ये 2 आहे, ट्रायकस्पिडमध्ये 3 आहेत. बायकस्पिड कुठं प्रेझेंट आहे? लेफ्टमध्ये. ट्रायकस्पिड कुठं प्रेझेंट आहे? तर राईटमध्ये. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. आता एकच जी वाल्व आहे ती बायकस्पिड आहे, पण बाकी सगळ्या वाल्व कशा आहेत बघा? ट्रायकस्पिड आहेत. ही सुद्धा ट्रायकस्पिड आहे, ही सुद्धा ट्रायकस्पिड आहे. इथं सुद्धा दिसतंय बघा आपल्याला पल्मोनरी वाल्व ही कशी झाली? ट्रायकस्पिड आहे. ॲओर्टिक वाल्व ही सुद्धा कशी आहे? तर ट्रायकस्पिड आहे. ट्रायकस्पिड तर ती ट्रायकस्पिडच असणार आहे, आणि जी मिट्रल आहे ती कशी आहे? बायकस्पिड. मग सगळ्या ज्या काही ओव्हरऑल वाल्व आहेत त्यामध्ये सगळ्या वाल्व कशा आहेत? ट्रायकस्पिड आहेत मेजॉरिटी, एक्सेप्शन मिट्रल वाल्व, ती कशी आहे? बायकस्पिड. कस्प म्हणजे काही तर दिसते बघा आपल्याला, 2 जर असतील बाय 3 असतील तर त्याला म्हणा ट्राय. कस्पवरून आणि त्याचं लोकेशन सुद्धा इथं दाखवलंय बघा व्यवस्थित. इकडं राईट आहे, इकडं लेफ्ट आहे, इकडं पल्मोनरीचं पार्ट, इकडं ॲओर्टिक वाल्वचं पार्ट. त्यानंतर बघा पुढचं पार्ट व्हेंट्रिकल्स. आता व्हेंट्रिकल्समध्ये बघा दीज आर इन्फेरियर थिक वॉल्ड. सगळ्यात महत्त्वाचा शब्द पंपिंग चेंबर. काय करतो तर पंपिंग किंवा डिस्ट्रीब्युटिंग शब्द असतो त्याला. बऱ्याच वेळेला रिसिव्हिंग चेंबर विचारतात, ते आहेत ऑरिकल. पण जे पंपिंग किंवा डिस्ट्रीब्युटिंग चेंबर्स आहेत त्याचं नाव काय आहे? व्हेंट्रिकल्स. लोअर साईडला असतात. द राईट अँड लेफ्ट व्हेंट्रिकल्स आर सेपरेटेड बाय द इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम. जर 2 व्हेंट्रिकलच्या मध्ये सेप्टम्स असतील तर त्याला म्हणायचे इंटरव्हेंट्रिक्युलर. 2 ऑरिकलच्या मध्ये असतील इंटर ऑरिक्युलर सेप्टम. वॉल ऑफ द लेफ्ट व्हेंट्रिकल इज मोर मस्क्युलर. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट ॲसर्शनला व्यवस्थित लक्षात ठेवा, नोट डाऊन करून घ्या. वॉल ऑफ लेफ्ट व्हेंट्रिकल इज मोर मस्क्युलर दॅन अबाउट 3 times थिकर दॅन द राईट व्हेंट्रिकल. आता इथे त्यापाठी मग रिझन लक्षात ठेवा. आपल्याला माहिती आहे लेफ्ट जो पार्ट आहे हार्टचा, लेफ्टचा जो पार्ट आहे त्यामध्ये ब्लड कसला आहे? ऑक्सिजनेटेड ब्लड आहे. त्यामध्ये ब्लड कसला आहे? ऑक्सिजनेटेड ब्लड आहे. आता आपल्या सगळ्या बॉडीला काय करायचं आहे? ऑक्सिजनेटेड ब्लड काय करायचं आहे? प्रोव्हाइड करायचं आहे. तिथं प्रेशरसुद्धा जास्त असलं पाहिजे, मग तिथं कॉन्ट्रॅक्शनसुद्धा पटकन झालं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे. मग तिथं प्रॉपर सगळं कॉन्ट्रॅक्शन होण्यासाठी ते हाय प्रेशरनं ब्लड सगळ्या बॉडीला प्रोव्हाइड करण्यासाठी तिथं काय असतात? त्या ज्या वॉल असतात व्हेंट्रिकलच्या त्या थिक असतात. वॉल असतात काय असतात? थिक असतात. MCQचा व्यवस्थित क्वेश्चन लक्षात ठेवा. थिकेस्ट वॉल काय असतात? कशाच्या असतात? लेफ्ट व्हेंट्रिकलच्या. लेफ्ट का?
कारण ब्लड लेफ्ट व्हेंट्रिकल थ्रू ॲओर्टा सगळं जे काही ब्लड आहे ऑक्सिजनेटेड ब्लड सगळ्या बॉडीला काय करत असतं, प्रोव्हाइड करत असतं. त्यामुळे ते व्यवस्थित लक्षात ठेवा. लेफ्ट व्हेंट्रिकल हॅज किंवा हॅव मोर मस्क्युलर काय मोर मस्क्युलर अँड थिकर वॉल ऑफ व्हेंट्रिकल. कशाच्या बाजूला काय ते असतं, राईट व्हेंट्रिकल. MCQचा क्वेश्चन आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. इनर सरफेस ऑफ व्हेंट्रिकल शोज सेव्हरल रिजेस कॉल्ड कॉलमनी कॅर्नी. आता आणखीन एक जरासा डोक्यात न जाणारा शब्द आहे. रिजेस म्हणजे आपल्याला माहिती आहे असं स्ट्रक्चर दिसत असतं आपल्याला, त्याला म्हणतो आपण रिजेस. त्यानंतर बघा कॉलमनी, उच्चार काय केला मी, कॉलमनी कॅर्नी. त्याला आणखीन एक शब्द आहे ट्रॅबिक्युली, ट्रॅबिक्युली कॅर्नी. आता हे जरासे विचित्र शब्द आहेत, पण रिजेस म्हणजे आपल्याला माहिती आहे असं काय तर स्ट्रक्चर दिसतंय, त्याला म्हणायचे रिजेस, कॉलमनी आणि ट्रॅबिक्युली कॅर्नी. विच डिवाइड्स द ल्युमेन ऑफ व्हेंट्रिकल इंटू द स्मॉल पॉकेट्स ऑफ फिशर्स. आता हे डिवाइड करत असतं व्हेंट्रिकलचे ल्युमेन. ल्युमेन म्हणजे आपल्याला माहिती आहे इनर पार्ट असतो तो. त्यामध्ये काय होतं बघा, जरासं डायग्रॅमच्या थ्रू आपण समजून घेऊया. हे काय असतात, ट्रॅबिक्युली काय असतात आणि तर काय पॅप्युलरी मसल एक तुम्हाला सांगायचे आहेत. आता जरासं महत्त्वाचं मी थोडंसं एक एक्स्ट्रा पॉईंट सांगतोय बघा, आणि हे कॉर्डी टेंडिनी किंवा हे सगळं समजण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं बघा, जे कुठला पार्ट बघतो आता आपण, तर मसलचा. कुठला, मसलचा. त्या मसल्समध्ये बघा आता की पॅप्युलरी मसल म्हणून एक शब्द आला, जिथं ए आणि पी म्हणून मेन्शन केलं बघा. काय मेन्शन केले, पॅप्युलरी मसल्स. आता हे पॅप्युलरी मसल्स बघा, एकन एक मी पॉईंट सांगतोय, थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या. आता इथे शब्द आलाय पॅप्युलरी मसल्स. आता हा जो पार्ट दिसतोय बघा, इथं जे मसल्स दिसतात त्याला काय म्हणायचं, पॅप्युलरी मसल. जरा इथं मी हे करतो तुम्हाला समजेल व्यवस्थित. हा जो पार्ट दिसतोय हा, त्याला काय म्हणायचं, पॅप्युलरी मसल्स. आता व्हेंट्रिकल्समध्ये काय होत असते बघा, काय असतं ते की काय काय म्हणजे रिजेस आहेत, व्हेंट्रिकल्समधले रिजेस आहेत ते दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे हाय मस्क्युलर आणि लो मस्क्युलर. काय सांगतो व्यवस्थित समजते का बघा. एक असतात हाय मस्क्युलर आणि एक काय असतात लो मस्क्युलर. जे थोडेसे जाड आहेत बघा, हायली मस्क्युलर आहेत, त्याला म्हणायचं पॅप्युलरी मसल. काय काय सांगतो व्यवस्थित समजते का बघा. रिजेस, रिजेस म्हणजे आपण असं बघतोय ह्याच्यामधले रिजेस जे जराशे हायली मस्क्युलर आहेत, पॉईंट इथे मेन्शन केलेत बघा ए आणि पी, त्याला काय म्हणायचं, पॅप्युलरी मसल. हायली मस्क्युलर पॅप्युलरी मसल. आणि जे लो मस्क्युलर आहेत त्याला काय म्हणायचं, तर एक शब्द लक्षात ठेवायचं, कॉलमनी कॅर्नी. कॉलमनी कॅर्नी. आता इथं डायग्राममध्ये इथं मेन्शन केलं नाही, बहुतेक पुढच्या एका डायग्राममध्ये मेन्शन केले. हां, इथं इथं बघा दिसते जरासं व्यवस्थित. एक काय सांगितले बघा, ट्रॅबिक्युली. एक काय सांगितले, ट्रॅबिक्युली कॅर्नी. म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण, कॉलमनी कॅर्नी. बारके बारके जे लो मस्क्युलर आहेत त्याला म्हणायचं ट्रॅबिक्युली किंवा कॉलमनी कॅर्नी. आणि जे हायली मस्क्युलर आहेत त्याला काय म्हणणार आपण, तर पॅप्युलरी मसल. माझ्या मते जरासं तर व्यवस्थित समजलं असेल तुम्हाला. आणि हे डायग्रॅम फक्त मी तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय काय आहे ती, कारण इथं जरासा विद्यार्थ्यांचा गोंधळ होत असतो. कारण पुस्तकात एकदम ते कॉम्प्लिकेटेड करून सांगितलेलं असते, आणि जर तुम्ही बाकीचे कुठले रेफरन्स बुक बघितलं तर ते सगळं असं इथं असं काळं काळं सगळं केलेलं असते. त्यामुळे ते समजत नाही विद्यार्थ्यांना नक्की काय आहे ते. त्यामुळे ते जरासं मी समजून सांगतो व्यवस्थित. हे काय पाठ करत बसायचं नाही आपल्याला. काय सांगतोय परत एकदा बघा जरासं. व्हेंट्रिकल्समध्ये असे आपल्याला रिजेस दिसतात. दोन प्रकारचे असतात, एक असतात हायली मस्क्युलर, एक असतात लो मस्क्युलर. जे हायली मस्क्युलर आहेत त्याला म्हणायचं पॅप्युलरी, जे लो मस्क्युलर आहेत त्याला म्हणायचं ट्रॅबिक्युली. ह्याच्या बाहेरचं काय तुम्हाला विचारणार नाहीत. त्यानंतर जे पॅप्युलरी मसल्स आहेत त्याचे जे एक्सटेन्शन आहेत, पॅप्युलरी मसलला थोडीशी जरा एक्सटेन्शन असतात, त्याला काय म्हणायचं, कॉर्डी टेंडिनी. आता जो व्हाईटचा जो पार्ट दिसतो बघा तुम्हाला, इथं जो पार्ट दिसतो असा, त्याचे जे एक्सटेन्शन आहेत, फायबरसारखं स्ट्रक्चर दिसतं आपल्याला, टेंडॉनसारखं स्ट्रक्चर दिसतं, त्याला म्हणायचं कॉर्डी टेंडिनी. तर अशी नावं विचित्र आहेत, 2-3दा रिवाईज करा. कशापासून आले, पॅप्युलरी मसल्सपासून कॉर्डी टेंडिनी. ते कशाला अटॅच आहेत तर लक्षात ठेवायचं, जे कस्प असतात, ट्रायकस्पीड असतील किंवा बायकस्पीड असतील, त्याला ते अटॅच असतात. ते काय करत असतात, जे कॉर्डी टेंडिन आहेत हे काय करतात, प्रिव्हेंट बॅक कोलॅप्स ऑफ ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर वाल्व ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन. आता इथं जरा हे जे मी आणखीन जरा समजून सांगतोय,
हे जे वाल्व आहेत त्याला हे थोडक्यात सपोर्ट करायचं काम करत असतात. म्हणजे ते पडू नये यासाठी, म्हणजे त्यांचं कोलॅप्स होऊ नये, बॅक कोलॅप्स होऊ नये. ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर म्हणजे दोन्ही पण, ते ट्रायकस्पिड असतील किंवा बायकस्पिड असतील, दोन्ही ठिकाणी आपल्याला काय दिसतात, कॉर्डी टेंडिनी दिसतात. आणि यांचं काय काम आहे, इट प्रिव्हेंट बॅक कोलॅप्स ऑफ ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर वाल्व. आणि ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर वाल्व म्हणजेच काय, ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन. म्हणजे जेव्हा हे व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट होणार आहेत, ऑरिकल्ससुद्धा कॉन्ट्रॅक्ट होत असतात, व्हेंट्रिकल्ससुद्धा कॉन्ट्रॅक्ट होत असतात. जेव्हा हे व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट होणार आहेत तेव्हा ते काय करत असतात, थोडक्यात सपोर्ट करत असतात. कुणाला, तर ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड वाल्वला. कोण, कॉर्डी टेंडिनी. काय काय सांगितलं बघा मी, हायली मस्क्युलर कुठला पार्ट आहे रिजेसमध्ये, व्हेंट्रिकल्समध्ये, पॅप्युलरी त्याचा पुढचा एक्सटेन्शन आहे कॉर्डी टेंडिनी. ट्युबरक्युली काय आहे, लो मस्क्युलर आहेत, त्याला म्हणायचं काय, कॉलमनी कॅर्नी किंवा ट्युबरक्युली कॅर्नी. जरासं नावं विचित्र आहेत, पण 2-3दा रिवाईज करा. मी सारखं सांगतोय, म्हणजे मी जास्त वेळा रिवाईज केल्यावर तुमच्या चांगल्या डोक्यात जाईल असं मला वाटतं. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट, आता जरासं आणखीन जरासं क्लिअर दिसतंय बघा. हे जे दिसते त्याला म्हणायचं पॅप्युलरी मसल्स. त्यानंतर इथं जे दिसतात त्याला कॉर्डी टेंडिनी. कशाला काय सपोर्ट करतोय बघा हे, तर वरचे कोण आहेत, तर त्याला म्हणणार काय आपण, ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड वाले. इथं जरासं ओरिजिनल डायग्राम आहे बघा. इथं हे कॉर्डी टेंडिनी, इथं काय आहेत, मसल्स कुठले आहेत, पॅप्युलरी मसल्स. एकदम सिंपल आहे. आणि हे फक्त कॉन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी, असली काय तुम्हाला डायग्राम काढायची नाही आहे. त्यानंतर बघा, द ल्युमेन ऑफ व्हेंट्रिकल ऑल्सो शोज द इनइलास्टिक फायबर्स कॉल्ड कॉर्डी टेंडिनी. मगाशी सांगितलं दिस अटॅच टू बायकस्पिड आणि ट्रायकस्पिड. मगाशी मी सांगितलं बघा, टू द व्हेंट्रिक्युलर वॉल पॅप्युलरी मसल रेग्युलेट देअर ओपनिंग अँड क्लोजिंग. थोडक्यात त्याला त्याचं ओपनिंग आणि क्लोजिंगसाठी हेल्प करणारे, मदत करणारे कोण आहेत, कॉर्डी टेंडिनी. फायबरसारखं स्ट्रक्चर आहे, टेंडॉनसारखं स्ट्रक्चर आहे. बायकस्पिड ट्रायकस्पिड वॉल्वला अटॅच आहेत. कुठून ते, कशाला, व्हेंट्रिक्युलर वॉलपासून अटॅच झाले, तर पॅप्युलरी मसलपासून. ते हायली मस्क्युलर आहेत. त्यानंतर बघा, द राईट व्हेंट्रिकल ओपन्स इन टू पल्मोनरी ॲओर्टा अँड लेफ्ट व्हेंट्रिकल्स ओपन इन टू द ॲओर्टा, ओपन्स इन टू द ॲओर्टा. आता इथं पल्मोनरी ॲओर्टा किंवा पल्मोनरी ट्रंक शब्द असतोय. पल्मोनरी ॲओर्टा किंवा पल्मोनरी ट्रंक. इथं पल्मोनरी ॲओर्टा लक्षात ठेवू नका, जरा कन्फ्यूज व्हाल तुम्ही कदाचित. त्यामुळं फक्त मी काय सांगतो त्याकडे लक्ष द्या. राईट व्हेंट्रिकल आपण मागाशी बघितलं, हे झालं राईट, हे झालं लेफ्ट. राईट व्हेंट्रिकल ओपन्स इन टू काय, पल्मोनरी ॲओर्टा. पण पल्मोनरी ट्रंक किंवा पल्मोनरी आर्टरी म्हटलं तरी चालते, पण मोठी काय आहे, पल्मोनरी ट्रंक. आणि व्हेंट्रिकल्स, लेफ्ट व्हेंट्रिकल ओपन कशामध्ये होतोय, काय, तर त्याला म्हणतो आपण ॲओर्टा, सिस्टेमिक ॲओर्टा. त्यामुळे ते जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. जर तुम्हाला असा क्वेश्चन पडला, मी आणखीन जरासं इन डिटेल सांगतोय, जर स्पेसिफिक असा शब्द आला पल्मोनरी ॲओर्टा, नुसता ॲओर्टा नाही, तर पल्मोनरी ॲओर्टा काय करत असतं, कुठून अराईज होते, राईट व्हेंट्रिकलमधून. व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्या परत ब्रांचेस पल्मोनरी आर्टेरीज, आणि त्या काय करणार आहेत, ब्लड कुठं नेणार आहेत, तर लंग्सला. जास्त कन्फ्यूज होऊ नका. डायग्राम जराशी डोळ्यापुढे ठेवा आणि मी जे सांगतोय ते थोडंसं इमॅजिन करा. आणि हे 2-3 लेक्चरमध्ये तुम्हाला समजणार आहे, एका लेक्चरमध्ये पटकन क्लिअर होणार नाहीत. हार्ट जरासं कॉम्प्लिकेटेड आहे. त्यानंतर बघा, लेफ्ट व्हेंट्रिकल आहे. लेफ्ट व्हेंट्रिकल, त्यामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड आहे. ते कुठं करणार आहेत, सगळ्या बॉडीला प्रोव्हाइड करणार आहेत थ्रू सिस्टेमिक ॲओर्टा. आता इथं पल्मोनरी असेल किंवा सिस्टेमिक असेल, त्यामुळे ते जरासं व्यवस्थित लक्षात ठेवा. पल्मोनरी ॲओर्टा, पल्मोनरी म्हणजे डोक्यात ठेवायचं लंग्स, कॅरी करणार आहे डिऑक्सिजन ब्लड टुवर्ड्स लंग्स. सिस्टेमिक ॲओर्टा कॅरी करणार आहे ऑक्सिजनेटेड ब्लड टुवर्ड्स ऑल जे आपले बॉडी पार्ट्स आहेत किंवा टिश्यू आहेत म्हणूया आपण, किंवा ऑर्गन्स. त्यानंतर बघा, दिस ओपनिंग इज गार्डेड बाय 3 सेम्युलनार वाल्व. काय आहेत तिथं, काय आहेत, सेम्युलनार वाल्व आहेत. व्यवस्थित लक्षात ठेवा. कुठल्या कुठल्या वाल्व आपण बघितले आहेत. सगळ्यात पहिला युस्टॅशियन बघितले आपण. युस्टॅशियन कुठं आहे, इन्फेरियर विना कॅवामध्ये. थेबॅसियस कुठं आहे, कोरोनरी सायनसमध्ये. त्यानंतर आपण काय बघितलं, ट्रायकस्पिड बायकस्पिड वाल्व. ट्रायकस्पिड कुठं आहे, राईट आणि राईटमध्ये, राईट ऑरिकल आणि व्हेंट्रिकलमध्ये. लेफ्ट ऑरिकल व्हेंट्रिकलमध्ये बायकस्पिडचं नाव काय, मिटल वाल्व. त्यानंतर आता काय बघतोय आपण, सेम्युलनार वाल्व. ते कुठं आहे, ॲओर्टामध्ये प्रेझेंट आहे, सिस्टेमिक आणि पल्मोनरी. त्यानंतर बघा, दिस वाल्व प्रिव्हेंट बॅकफ्लो ऑफ ब्लड इन टू द व्हेंट्रिकल. सगळ्याचं काम आहे, इट प्रिव्हेंट्स बॅकफ्लो ऑफ ब्लड.
सगळ्या वाल्वचं तेच काम आहे, त्यामुळे ते काय तुम्हाला पाठ करायची गरज नाही. पण कुठली वाल्व कुठं प्रेझेंट आहे हे जरासं स्पेसिफिक माहीत पाहिजे आपल्याला. त्यानंतर बघा पुढचा टॉपिक, पंपिंग ॲक्शन ऑफ हार्ट. आता फर्स्ट पॉईंट बघा, द हार्ट ॲक्ट ॲज अ मेन पंपिंग ऑर्गन ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम. द हार्ट ॲक्ट ॲज अ मेन पंपिंग ऑर्गन. द पंपिंग ॲक्शन इज ब्रॉट अबाउट बाय दॅन रिदमिक कॉन्ट्रॅक्शन, रिदममध्ये होत असतं, अँड रिलॅक्सेशन ऑफ कार्डियक मसल्स ऑर हार्ट मसल. हार्ट मसललाच काय म्हणतो आपण, कार्डियक मसल्स. कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट मसल इज सिस्टॉल अँड रिलॅक्सेशन इज कॉल्ड डायस्टोल. तर हा सगळ्यात महत्त्वाचा MCQचा क्वेश्चन आहे. जर हार्ट मसल हे कॉन्ट्रॅक्ट झाले तर त्याला म्हणणार आपण काय, सिस्टॉल. सी वरनं सी लक्षात ठेवा, सी सिस्टॉल, सी कॉन्ट्रॅक्शन, एवढाच फक्त पॉईंट लक्षात ठेवायचा. रिलॅक्सेशन ऑफ हार्ट मसल ते आपोआप लक्षात राहते, डायस्टॉल. रिलॅक्सेशन काय, डायस्टॉल. कन्फ्यूज का होत असतो आपण जेव्हा आपण पुढच्या जे काही कार्डियक सायकल वगैरे बघणार आहे तेव्हा ते जर असं बघितलं तर थोडंसं कन्फ्युजन होत असतं. त्यामुळे मी आणखीन एकदा सांगतोय, सी वरनं सी लक्षात ठेवा, सिस्टॉल, सी कॉन्ट्रॅक्शन. कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट मसल कॉल्ड ॲज सिस्टॉल, रिलॅक्सेशन कॉल्ड ॲज डायस्टॉल. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट, अ सिंगल सिस्टॉल फॉलोड बाय डायस्टॉल मेक्स वन हार्टबीट. आता एक हार्टबीटमध्ये काय होत असतं, एक सिंगल काय होते, सिस्टॉल होते, म्हणजे एक कॉन्ट्रॅक्शन होते, मग रिलॅक्सेशन होते. डायस्टॉल म्हणजे काय म्हणतो आपण, हार्ट मसलचं रिलॅक्सेशन. द हार्ट बीट्स 70 to 72 टाइम्स पर मिनिट. आता हे आपण काय करू शकतो, चेक करू शकतो, त्यालाच हार्ट रेट म्हणतो आपण. आपले जे रिस्ट रिनल आर्टरी असते रिस्टमध्ये, तिथं आपण हात लावल्यावर आपल्याला समजते. त्यानंतर टेम्पोरल बोनच्या इथे एक असते. त्यानंतर कॅरोटिड आर्टरी, आपल्या लॅरिंगच्या इथं सुद्धा आपण हात लावल्यावर आपण समजू शकतोय. बघा गळ्याच्या इथं लॅरिंग्स जो आपला पार्ट आहे तिथं जरासं आपल्याला टच केल्यावर आपल्याला समजते, तिथं असं आपल्याला पल्स काय होतात आपण जाणवू शकतो, आपल्याला पल्स कशा आहेत त्या. त्यानंतर मेजर आपण शक्यतो रिस्टवरच हात ठेवून बघू शकतोय, आणि ते एका मिनिटामध्ये 72 टाइम्स तो काय असतो, हार्ट रेट असतो म्हणतो आपण. हार्टबीट काय होत असतात एका मिनिटामध्ये होत असतात. त्यानंतर बघा, ड्युरिंग इच हार्टबीट व्हेंट्रिकल पंप अबाउट 70 ml ऑफ ब्लड. दिस इज कॉल्ड एज अ स्ट्रोक व्हॉल्यूम. MCQचा क्वेश्चन आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. मी काही काही व्हॉल्यूम तुम्हाला एक्स्ट्रा जरा सांगणार आहे, पण हा सगळ्यात महत्त्वाचा MCQचा क्वेश्चन आहे, व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. 70 ml ऑफ ब्लड व्हेंट्रिकल काय करतात, पंप करतात, आणि त्यालाच काय म्हणायचं, स्ट्रोक व्हॉल्यूम. त्याला म्हणायचं काय, स्ट्रोक व्हॉल्यूम. बाकीचे सगळे सुद्धा तुम्हाला मी व्हॉल्यूम सांगणार आहे, कुठले कसे आहेत ते. फक्त एवढाच पॉईंट लक्षात ठेवा, 70 ml ऑफ ब्लड हार्ट पंप करते, म्हणजेच काय, व्हेंट्रिकल, आणि त्याचं काय होणार आहे, रिझल्ट काय होणार आहे लक्षात ठेवा, त्याला म्हणतो आपण काय, स्ट्रोक व्हॉल्यूम. आता आपल्याला काय करायचं आहे, इट मीन्स हार्ट पंप्स अबाउट 72 काय झाले, म्हणजे ते 72 मिनिटात हार्ट झाले, आणि 70 ml काय झालं, ब्लड झालं. मग एका मिनिटामध्ये किती ब्लड पंप करते ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काय केलं, हार्ट रेट आणि मल्टिप्लाय केले स्ट्रोक व्हॉल्यूम. त्याचा आन्सर काय आले बघा, 5040 मिलीलिटर, म्हणजे थोडक्यात काय, 5 लिटर ब्लड काय करते एका मिनिटामध्ये हार्ट काय करते, पंप करते, आणि ह्याला ओव्हरऑल काय म्हणायचं, कार्डियक आउटपुट. कसं कॅल्क्युलेशन केलं समजते का बघा. जर तुम्ही तुमच्या रिस्ट बोनला जर तुम्ही हात लावला, अंगठा लावला, तर तिथं काय जाणवतात, आपल्याला पल्स जाणवतात. ते ॲप्रॉक्सिमेट ऑन अँड ॲव्हरेज 70 to 72 टाइम्स असतात एका मिनिटामध्ये. जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर ते झालं हार्ट रेट आपला, तो काय झाला, हार्ट रेट. त्यानंतर काय बघितलं आपण, व्हेंट्रिकल्स म्हणजे लोअर चेंबर आहेत, जे डिस्ट्रीब्यूट करायचं काम करतात, पंप करायचं काम करतात ब्लड. ते किती पंप करतात, 70 ml ब्लड पंप करतात. मग दोन्हीचं मल्टिप्लिकेशन कशासाठी करतो आपण, आपल्याला काय काढायचं आहे, कार्डियक आउटपुट. त्यामुळे ते व्यवस्थित लक्षात ठेवा. कार्डियक आउटपुटमध्ये आपण स्ट्रोक व्हॉल्यूम आणि हार्ट रेट काय करतोय, मल्टिप्लाय करतोय. हा क्वेश्चन बऱ्याच वेळेला पडलाय, त्यामुळे ते कॅल्क्युलेशन सहित व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट, कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट. त्यामध्ये बघा, द ह्युमन हार्ट इज मायोजेनिक. आणखी एक MCQचा क्वेश्चन आहे. मायोजेनिकचं मिनिंग बघा काय आहे ते, एक असतं न्यूरोजेनिक म्हणजे न्यूरल कंट्रोल असतो, आता इथं मायोजेनिक आहे. हार्ट इज अ कॅपेबल ऑफ जनरेटिंग अ कार्डियक कॉन्ट्रॅक्शन इंडिपेंडेंट ऑफ नर्वस इनपुट. सगळ्यात महत्त्वाचा MCQचा क्वेश्चन आहे, ह्युमन हार्ट इज मायोजेनिक. मायोजेनिक म्हणजेच काय, तर त्याला नर्वस कंट्रोलवर ते डिपेंडंट नसतात. म्हणजे एखादा ब्रेनमधून एक सिग्नल येईल
मग हार्टला सांगेल की आता तुला कॉन्ट्रॅक्ट व्हायचं आहे, रिलॅक्स व्हायचं आहे. हार्ट काय करत असतं, स्वतःच काय करत असतं, त्या गोष्टी करत असतं. म्हणून त्याला काय म्हणतो आपण, मायोजेनिक. कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन हे हार्टमध्ये आपोआप होत असतं. एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये, एक्सेप्ट कंडिशनमध्ये काय होत असतं, एक्सेप्शन आपण त्याचे बघणार आहे. म्हणजे ते सिम्पॅथेटिक पॅरासिम्पॅथेटिकमध्ये आपण बघितले बघा, हार्ट रेट इन्क्रीज डिक्रीज होत असतो ते फाईट कंडिशनमध्ये किंवा रेस्टिंग फेजमध्ये. ती गोष्ट वेगळी झाली. पण नॉर्मल कंडिशनमध्ये काय होत असतं, हार्टचं बिटिंग होतंय, पण ब्रेनमधून मेसेज जायची गरज नाही थ्रू न्यूरॉन्स, म्हणून ते इंडिपेंडंट आहेत, न्यूरॉन्सवर डिपेंडंट नाही आहेत, म्हणून त्याला हार्टचे जे काही त्याला शब्द आपण वापरतो मायोजेनिक. इट ऑल्सो शोज ऑटोरिदमिसिटी. इट कॅन जनरेट इट्स ओन रिदम बाय स्पेशलाइज्ड मसल. कार्डियक मसल्स आहेत. स्पेशलाइज्ड कार्डियक मस्क्युलेचर कॉल्ड द नोडल टिश्यू. आता हे नोडल टिश्यू कुठले आहेत आपण बघूया. इट इज डिस्ट्रीब्युटेड इन द हार्ट. नोडल टिश्यू म्हणजे एस ए नोड, एव्ही नोड असे नोड्स आहेत. अ पार्ट ऑफ दिस नोडल टिश्यू इज प्रेझेंट इन द अपर राईट कॉर्नर ऑफ द राईट ऑरिकल. आता इथं सगळे आपण थ्रू डायग्राम सुद्धा आपण समजून घेणार आहे कुठले कुठले टिश्यू आहेत ते, पण पहिल्या व्यवस्थित समजून घ्या. द पार्ट ऑफ दिस नोडल टिश्यू म्हणजे आता ह्या सिस्टीममध्ये नोडल टिश्यू आपल्याला बघायचे. स्पेसिफिक असे टिश्यू म्हणजे ग्रुप ऑफ काय म्हणतो सेल. इट इज कॉल्ड एज एस ए नोड. आणि हा शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा. सुरुवात आपण कशापासून करतोय, एस ए नोड पासून. त्याचा फुल फॉर्म आहे सायनो ऑरिक्युलर किंवा सायनो ॲट्रियल नोड. इट लाईज ॲट द बेस ऑफ ओपनिंग ऑफ सुपेरियर व्हिना केवा. सुपेरियर व्हिना केव्याच्या बरोबर ओपनिंगला तिथं काय दिसतात आपल्याला, तर काय दिसतात, परत द पॉईंट सांगतोय. इट लाईज ॲट द बेस ऑफ ओपनिंग ऑफ सुपेरियर व्हिना केवा. सुपेरियर व्हिना केवा माहिती आहे आपल्याला वरून आलेलं, कशामध्ये, तर राईट ऑरिकलमध्ये. त्यानंतर बघा, अनदर मास ऑफ नोडल टिश्यू, द मॉडिफाईड मस्क्युलर फायबर्स आर कॉल्ड ऑटोरिदमिसिटी फायबर. कंडक्टिंग टिश्यू कंट्रोल बीटिंग रेट ऑफ द हार्ट. कंडक्टिंग किंवा नोडल टिश्यू कन्सिस्ट ऑफ एस ए नोड, त्यानंतर ए व्ही नोड, त्यानंतर आहे बंडल ऑफ हिस, सायंटिस्टचं नाव आहे, आणि पर्किंजे फायबर. आता हा सिक्वेन्स व्यवस्थित लक्षात ठेवा. एस ए नोड, ए व्ही नोड, बंडल ऑफ हिस आणि पर्किंजे फायबर सगळ्यात महत्त्वाचा सिक्वेन्स आहे. पहिला सुरुवात एस ए नोड पासून होते. आता स्क्रीनवर तुम्हाला डायग्राम दिसतंय बघा. सगळ्यात महत्त्वाचं काय, एस ए नोड. त्याचं लोकेशन बघा काय सांगितलेलं आपण मगाशी काय बघितलंय, जे सुपेरियर व्हिना केव्हा आहे त्याच्या बरोबर बेसला त्याचं काय लोकेशन आहे, एस ए नोडचं, सायनो ऑरिक्युलर नोड. त्यानंतर बघा राईट काय आहे, इथं ऑरिकल आपल्याला माहीत आहे. हा जो सेकंड पार्ट दिसतो आपल्याला, आता काही काही ठिकाणी हे इथं असं मध्ये दाखवतात ए व्ही नोड, काही काही ठिकाणी इथं दाखवले, तेवढं फक्त समजून घ्या. आता ए व्ही नोड झाला. ए व्ही नोड झाल्यावर काय बघा, इथं काय आहे, बंडल ऑफ हिस. इथं जो पार्ट दिसतो त्याला म्हणायचं बंडल ऑफ हिस, आणि हे जे पसरले आहेत त्याला काय म्हणायचं, पर्किंजे फायबर. बघा व्यवस्थित, ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलरमध्ये बंडल ऑफ हिस आहेत, त्यानंतर पर्किंजे फायबर. सिक्वेन्स फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा. सायनो ऑरिक्युलर नोड, एस ए नोड, त्यानं सगळ्यात पहिला काय केला, इम्पल्स असा जनरेट केला. काय करायचं तर कॉन्ट्रॅक्शन करायचं, रिलॅक्सेशन करायचं आहे, सगळी प्रोसेस आपण बघणार आहे. पण कसं सिक्वेन्स आहे तो पहिला महत्त्वाचा आहे. एस ए नोड, ए व्ही नोड, बंडल ऑफ हिस, त्यानंतर पर्किंजे फायबर्स. आता बघूया आपण कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट. एस ए नोड, सायनो ऑरिक्युलर किंवा ॲट्रियल नोड. इट इज प्रेझेंट इन द राईट ॲट्रियम, माहीतच आहे आपल्या नावातच आहे. इट ॲक्ट्स ॲज अ पेसमेकर. MCQचा क्वेश्चन आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. एस ए नोड इज ॲक्ट ॲज अ पेसमेकर, सगळ्यात महत्त्वाचं आहे. पेसमेकर का म्हटले, कारण ते सगळ्यात जे काही इम्पल्स आहे जनरेट करायचं कॉन्ट्रॅक्शनचं ते काम करत असतं, म्हणून पेसमेकर. आता पेसमेकर एक डिव्हाइससुद्धा असतं. जर सपोज एखाद्या व्यक्तीचं प्रॉपर हार्टचं कॉन्ट्रॅक्शन होत नसेल तर एक प्रकारचं ते पेसमेकर म्हणून एक मशीन असतं. ते इम्पल्स म्हणजे हार्टमध्ये बसवतात तिथं, बॉडीच्या तिथं, आणि ते हार्टबीट काय करतं, थोडक्यात रेग्युलेट करत असतं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन. त्याला सुद्धा पेसमेकर म्हणतो आपण. पण ते काय झालं, आर्टिफिशियल झालं. आता हे नॅचरल आहे, हे काय झालं, नॅचरल आहे, म्हणून त्याला आपण पेसमेकर शब्द वापरतो. एस ए नोडला ते जनरेट करायचं काम करतं म्हणून. त्यानंतर बघा, ऑफ हार्ट बिकॉज इट हॅज अ पॉवर ऑफ जनरेटिंग अ न्यू वेव्ह कॉन्ट्रॅक्शन अँड मेकिंग द पेस ऑफ कॉन्ट्रॅक्शन. त्यानंतर बघा, एस ए नोड पास आहे इथं पाहिजे, माय मेकिंग द पास ऑफ कॉन्ट्रॅक्शन. एस ए नोड पासेस द कॉन्ट्रॅक्शन टू द लेफ्ट वेंट्रिकल अँड ऑल्सो टू द ए व्ही नोड. आता एस ए नोड काय करत असतात, कॉन्ट्रॅक्शन पास करायचं काम करतात. आता ऑरिकलला काही काही ठिकाणी वेंट्रिकलला सुद्धा आहे, लेफ्ट वेंट्रिकलला सुद्धा. पण त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय, इथं एस ए नोड आहे, त्यानं कॉन्ट्रॅक्शन पास केली कुणाकडं, तर ए व्ही नोडकडं. कुणाकडं, ए व्ही नोडकडं. पुढे डायग्राम आपण बघणारच आहे.
आता AV मध्ये कुठे आहे बघा, ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर नोड. इट इज प्रेझेंट इन द राईट ऑरिक्युलर वॉल नियर द बेस ऑफ इंटरॲट्रियल सेप्टम. इंटरॲट्रियल सेप्टमच्या तिथं काय त्याचं लोकेशन आहे. बऱ्याच वेळेला लोकेशन विचारतात SA नोडचं, AV नोडचं, ते सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. कुठं आहे तर राईट ॲट्रियल वॉलमध्ये इंटर ऑरिक्युलर सेप्टममध्ये. इंटर म्हणजे काय मध्ये, ऑरिकल म्हणजे आपल्याला माहिती आहे त्याच्यामधला जो सेप्टम आहे, मगाशी आपण डायग्राम बघितला त्याच्या बेसला बरोबर. इट ॲक्ट ॲज अ पेस सेटर. मगाशी SA नोड काय होता, पेस मेकर होता. इथं कोण आहे, पेस सेटर. त्यानं फक्त कॉन्ट्रॅक्शन कलेक्ट केलं आणि सेट केलं म्हणून तो काय झाला, पेस सेटर. SA नोडनं कॉन्ट्रॅक्शन तयार केले म्हणून तो काय झाला, जनरेट केले म्हणून त्याला काय म्हटलं, पेस मेकर. बघा त्यानंतर बंडल ऑफ हिस branches starts from the AV node and passes through the interventricular septum. Bundle of His forms two branches, right and left bundles, one for each ventricle. त्यानंतर बघा, these branches form a network in the ventricular wall. These are called Purkinje fiber. म्हणजे जे काय असे फायबर सारखे स्ट्रक्चर दिसत आपल्याला त्याला म्हणायचं Purkinje fiber. Bundle of His and Purkinje fiber are spread the impulse to the ventricles. As a result, both ventricles contract. आता जेव्हा कधी पण हे इम्पल्स जाणार आहेत व्हेंट्रिकल्सकडे तेव्हा व्हेंट्रिकल काय होणार आहेत, कॉन्ट्रॅक्ट होणार आहेत. सगळ्यात पहिलं इम्पल्स कोण जनरेट केलं, आता जर असं आपण व्यवस्थित बघूया. महत्त्वाचं बघा, SA नोड इथं प्रेझेंट आहे. कुठल्या बेसला, सुपिरियर व्हिना केव्हाच्या बेसला बरोबर, राईट ऑरिकलमध्ये वरच्या साईडला. त्या SA नोडने एक प्रकारचं टिशय म्हणून आहे आपण, त्यानं काय केले, जनरेट केले इम्पल्स, म्हणून त्याला म्हटलं आपण पेस मेकर. त्यानं सगळे इम्पल्स असे ट्रान्सफर केले. बघा कुठं कुठं ट्रान्सफर केलं दिसते आपल्याला. बघा त्यानं सगळे इम्पल्स काय केले, असे ट्रान्सफर केले, सगळीकडे ट्रान्सफर केले म्हणजे कॉन्ट्रॅक्ट होण्यासाठी लेफ्ट ऑरिकल, राईट ऑरिकल. त्यानंतर बघा त्यानं इम्पल्स कुठं ट्रान्सफर केला आहे, ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर नोड, जो इंटर ऑरिक्युलर सेप्टमच्या तिथं बेसमध्ये काय दिसतोय आपल्याला, AV नोड दिसतोय. AV नोड काय आहे, पेस सेटर आहे. त्यानं तयार केले का नाही, त्यानं फक्त कलेक्ट केले आणि पुढे ट्रान्सफर केले म्हणून तो काय झाला, पेस सेटर. इथं जो पार्ट दिसतोय बघा, थिक पार्ट दिसतोय, त्याला म्हणायचं बंडल ऑफ हिस. त्यानंतर असे काय झाले, सगळीकडे स्प्रेड झाले, त्याला काय म्हटलं आपण, ब्रांच, त्याला म्हणायचं पर्किंजे फायबर. असे सगळे असे इकडे काय झाले, असे फायबर सगळीकडे काय झाले, व्हेंट्रिकलमध्ये पसरले. व्हेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन करण्यासाठी त्याला काय म्हणायचं, पर्किंजे फायबर. सिक्वेन्स व्यवस्थित लक्षात ठेवा, SA नोड, AV नोड, बंडल ऑफ हिस, त्यानंतर पर्किंजे फायबर. एक प्रकारचे इम्पल्स आहे, ट्रान्सफर करायचं काम करत असतं. आता त्यानंतर आपण बघणार आहे कार्डियक सायकल. आता हा जो पार्ट आहे आपण पुढच्या लेक्चरला बघूया. ओव्हरऑल सगळं कार्डियक सायकल काय आहे ते, त्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन कसं होतं, रिलॅक्सेशन कसं होतं, आणि हे थोडं SA नोड AV नोडच्या रिलेटेड सुद्धा आहे, ते आपण पुढच्या लेक्चरला बघूया. आज जे काही पॉईंट सांगितलं मी आणखी एकदा सांगतोय. बघा सगळ्यात सुरुवातीला आपण चालू केलं तर हार्टच्या काही आपण वॉल बघितलं, स्ट्रक्चर बघितलंय, इपिकार्डियम, पेरिकार्डियम, मायोकार्डियम, एंडोकार्डियम, सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. कुठं व्हिसेरल लेअर आहे, कुठं परायटल लेअर आहे, कुठं फ्लुइड प्रेझेंट आहे, ते सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. त्यानंतर आपण काय बघितलं, प्रॉपर स्ट्रक्चर बघितलं हार्टचं, एक्सटर्नल स्ट्रक्चर. जे काही मी नावं नवीन सांगितलं ते आणखीनदा व्यवस्थित रिवाईज करा, नावं थोडीशी नवीन आहेत आपल्यासाठी, स्पेलिंग पण बघा काय आहे ते. त्यानंतर आपण काय बघितलं, एक्सटर्नल स्ट्रक्चर झाल्यावर इंटरनल स्ट्रक्चर, कुठल्या कुठल्या वाल्व आहेत त्या, ट्रायकस्पीड, बायकस्पीड, सेब्युलर वाल्व. त्यानंतर ॲवोर्टा काय असतो, पल्मोनरी ॲवोर्टा काय असतो, सिस्टेमिक ॲवोर्टा काय असतो, कोण कुठलं ब्लड, ऑक्सिजनेटेड ब्लड कुठं आलं, डिऑक्सिजनेटेड कुठं आलं, हे सगळं आपण बघितलं. मी आणखीन एकदा तुम्हाला सगळं जे काही सर्क्युलेशन आहे थ्रू ॲनिमेशन सुद्धा सांगणार आहे, पण ते पुढच्या लेक्चरला. आज जे काही मी पॉईंट सांगितले ते आणखीन एकदा व्यवस्थित रिवाईज करा, आणि आजच्या पुरतं आपण इथं थांबूया. पुन्हा भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये लवकरच.